हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू आवर क्रिस्टल इंग्लिश अकॅडमी। तर विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल नाईकवाडे सर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतोय। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जी डिपार्टमेंटल PSI एक्झाम PYQs ॲनालिसिस व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे। तर या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण आजच्या या व्हिडिओमध्ये टेन्स ॲग्रीमेंट हा जो टॉपिक आहे, तर जो टॉपिक सर्वच परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे। मग कुठलीही परीक्षा असेल, जर तुम्ही पाठीमागचे जे PYQs जर पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की सगळ्याच एक्झाममध्ये या टॉपिकवरती आपल्याला खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत आणि या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात। म्हणून आपण आजच्या या व्हिडिओमध्ये हा जो टेन्स ॲग्रीमेंट हा जो टॉपिक आहे, तर या टॉपिकवरती आपल्याला डिपार्टमेंटल PSI एक्झाम म्हणजे 1998 पासून ते 2022 पर्यंत जेवढ्या भी परीक्षा झाल्या असतील या सर्व परीक्षांमध्ये प्रश्न आपल्याला कशा स्वरूपात विचारले आहेत किंवा कोणते प्रश्न म्हणजे कोणत्या कॉन्सेप्टवरती विचारले आहेत, कशा पद्धतीने विचारले, तर हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहोत आणि या सगळ्या प्रश्नांचं आपण सविस्तर विश्लेषण घेणार आहोत। तर मित्रांनो, आपण हे PYQs ॲनालिसिस करणं का गरजेचं आहे, त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे तर ते म्हणजेच काय, आपल्याला नेमकं परीक्षेमध्ये प्रश्न हे कशा स्वरूपात विचारले जातात, किती लेवल म्हणजे कोणत्या लेवलने विचारले जातात, त्याची डेप्थ काय असते आणि प्रश्न विचारत असताना आपल्याला नेमकं कशा स्वरूपात विचारले जातात त्याचं कारण असं आहे। आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, आपल्याला हे सगळं माहीत असणं का गरजेचं आहे, कारण आपण जनरली काय करतो, आपण पुस्तक वाचतो, नियम वाचतोय आणि त्याच्यानंतर आपण नियम पाठ करत बसतोय। तर मित्रांनो, नियम तुम्ही कितीही वाचले तरी पण तुम्हाला नेमकं त्या नियमावरती प्रश्न कशा स्वरूपात विचारले जातात हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। आणि ज्यावेळेस आपण PYQs ॲनालिसिस करतोय किंवा PYQs पाहतोय, तर त्यावेळेस आपण जे नियम वाचलेले असतात तर ते नियम आणखी चांगल्या प्रकारे क्लिअर होतात। यासाठी PYQ ॲनालिसिस खूप महत्त्वाचं आहे। मग मित्रांनो, कोणतीही परीक्षा असेल, मग तुम्ही MPSCच्या कुठल्याही परीक्षेची तयारी करत असू द्या, तर तुम्हाला कुठलीही परीक्षा असू द्या, या परीक्षेची तयारी करत असताना तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपण PYQ ॲनालिसिस करणं गरजेचं आहे। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची, मग आपण हा व्हिडिओ जो आहे तर या व्हिडिओमध्ये डिपार्टमेंटल PSI एक्झाममधील सगळेच प्रश्न आपण घेणार आहोत 1998 पासून ते 2022 पर्यंत। मग जे विद्यार्थी इतर परीक्षेची तयारी करत असतील, मग MPSCच्या इतर परीक्षेची तयारी करत असतील, मग त्यांना असा प्रश्न पडू शकतोय, जर हे प्रश्न डिपार्टमेंटल PSI एक्झामचे असतील तर हे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे असू शकतात का, मार्गदर्शक ठरू शकतात का, दिशादर्शक ठरू शकतात का, तर त्याचं उत्तर मी सांगेल 101%। हे सगळेच प्रश्न, या सर्वच प्रश्नांचं विश्लेषण हे तुम्हाला सर्वांसाठीच अत्यंत महत्त्वाचं, दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरणार आहे। कारण त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे आणि मी नेहमी तुम्हाला हे सांगतोय, MPSC कुठलीही परीक्षा घेत असू द्या, जेवढ्या पण MPSC परीक्षा कंडक्ट करते, मग ती राज्यसेवा असेल, कंबाईन ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, टेक्निकल कंबाईन असेल, डिपार्टमेंटल PSI असू द्या, डिपार्टमेंटल ASO असू द्या, स्टेनोग्राफर असू द्या, कुठलीही परीक्षा असेल तर या परीक्षेमध्ये इंग्लिशचा जो लेवल आहे, इंग्लिशचा जो दर्जा आहे तर तो सेम आहे। फक्त याच्यामध्ये फरक काय असतो, तर तो असतोय प्रश्नांची संख्या कमी जास्त, एवढाच फरक असतोय। त्याच्यामुळं तुम्ही असं डोक्यामध्ये काही घेऊ नका, हे डिपार्टमेंटल PSI एक्झामचे प्रश्न आहेत, मग हे आम्हाला कंबाईन ग्रुप बी साठी उपयोगी ठरू शकतात का नाही, किंवा त्याच्यानंतर कंबाईन ग्रुप सी असेल, कंबाईन ग्रुप बी असेल किंवा स्टेनोग्राफर असेल, याच्यासाठी महत्त्वाचे ठरतील का नाही। तर म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, हे सगळ्याच परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। तसेच जे विद्यार्थी सरळ सेवेची तयारी करतात त्यांना सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहेत, त्यांना सुद्धा दिशादर्शक ठरणार आहेत। त्याचं कारण असं आहे की बघा, किती जरी एक विचार सिंपल करायचा आहे, हे जे प्रश्न आहेत तर हे प्रश्न कोणत्याही परीक्षेतले असू द्या, परंतु हे प्रश्न हे ग्रामरच्या कॉन्सेप्टवरतीच असणार आहेत। आणि मग ग्रामरच्या कॉन्सेप्ट आहे, परीक्षा कुठलीही असू द्या, प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी असू शकते, पण ग्रामर मात्र तेच असणार आहे। तर मग आपल्या सर्वांसाठीच मला एकाच वाक्यामध्ये सांगायचं आहे, तर हे सगळे प्रश्न जे आहेत तर हे सगळ्या प्रश्नांचं PYQs ॲनालिसिस जे असणार आहे तर हे सर्वांसाठीच अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, अत्यंत मार्गदर्शक ठरणार आहे, दिशादर्शक ठरणार आहे। तर त्यासाठी काय करायचं, आपण सर्वांनीच हे जे आपण प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर त्या सर्व प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण आपण एकदम व्यवस्थित समजून घ्यायचं आहे। आणि जे महत्त्वाचे नियम तुम्हाला वाटतात तर ते लगेच नियम आपण काय करायचं, वहीमध्ये आपण व्यवस्थित लिहून घेणं गरजेचं आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे, आपण विश्लेषण करत असताना आपण डायरेक्ट उत्तर सांगतोय, चला पुढचा क्वेश्चन असं करत नाहीत। उत्तर आपण सांगितल्याच्या नंतर समजा एखादा प्रश्न आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर 2 नंबरचं ऑप्शन आहे, ते उत्तर का आलं हे तर सांगतोयच, परंतु बाकीचे ऑप्शन्स का नाहीत हे सुद्धा आपण सांगतोय। याच्या माध्यमातून तुमच्या त्या कॉन्सेप्ट आहे तर त्या कॉन्सेप्ट एकदम परफेक्ट त्या ठिकाणी क्लिअर होतील। चला ठीक आहे, मग आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे टेन्स ॲग्रीमेंट हा जो टॉपिक आहे तर या टॉपिकवरती जेवढे भी प्रश्न विचारलेत तर त्या सर्व प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण करायला सुरुवात करूया। तर यामध्ये बघा, आपल्याला पहिला जो प्रश्न विचारला आहे तर या ठिकाणी यस, तर यामध्ये आपल्याला हा जो आहे तर हा पहिला प्रश्न आहे बघा, रीराइट द सेंटेन्स रिमूव्हिंग टू फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स। मग आपल्याला याच्यामध्ये काय करायचं, बेसिक गोष्टी समजून घ्यायच्यात। काय प्रश्न विचारलाय, रिमूव्ह टू आहे,
काय आहे रिमूव्ह टू. हा प्रश्न कधी विचारलाय आपल्याला? हा प्रश्न डिपार्टमेंटल PSI 2016चा जो पेपर झाला या पेपरमध्ये आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे रिमूव्ह टू. मग 2016च्या डिपार्टमेंटल PSI एक्झाममध्ये काय विचारला प्रश्न आपल्याला? हे काय करायचं आहे रिमूव्ह टू म्हणजेच काय? ही जी टू ची वाक्यरचना आहे तर ही टू ची वाक्यरचना काय करायची आपल्याला? काढून टाकायची. रिमूव्ह म्हणजेच काढून टाकणे. मग या ठिकाणी रिमूव्ह टू, मग हे टू जे असणार तर हे आपल्याला काढून टाकायचं आहे. यासाठी अगोदर सगळ्यात पहिली गोष्ट महत्त्वाची आहे तर हे आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट समजून घ्यायची आहे तर ती म्हणजेच काय? ही जी वाक्यरचना आहे टू नेमकं ही बदल चेंज करत असताना आपण कशा प्रकारच्या ज्या आहेत त्याच्यामध्ये बदल केले पाहिजेत. मग यामध्ये लक्षात घ्यायचं आहे टू ही अशी वाक्यरचना असते. आपल्याला हे जर टू जर रिमूव्ह करायचं असेल, काढून टाकायचं असेल तर त्यासाठी आपल्याला अगोदर माहीत असलं पाहिजे की त्याच्या ऐवजी नेमकं मग काय वापरायचं आहे आपल्याला, त्याच्या ऐवजी काय वापरायचं आहे. तर लक्षात घ्यायचं आहे टू हे असं असते. टू सोबत आपण टू वापरतोय. बऱ्याच वेळेस आपल्याला परीक्षेमध्ये जे पेअरिंग वर्ड्स असतात तर ते सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. TOO टू सोबत आपण काय वापरतो? टू वापरत असतो. TO टू सोबत आपण दॅट वापरत नाहीत. म्हणजे सोबत आपण दॅट वापरतोय पण टू सोबत आपण टू वापरतोय हे पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग या TOO टू जे आहे तर टू काढायचं आहे आणि टू काढून काय वापरायचं? सो वापरायचं. हे TO काढायचं असते आणि टू काढून काय करायचं आहे? दॅट वापरायचं असते. हा सगळ्यात पहिला बेसिक नियम लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात घ्यायचं आहे हे जे टूचं वाक्य जे असते तर टूचं वाक्य जर प्रेझेंट टेन्समध्ये असेल, कशामध्ये? हे जर वाक्य टूचं वाक्य प्रेझेंट टेन्समध्ये जर असेल तर आपल्याला यामध्ये काय करायचं असते? प्रेझेंट टेन्समध्ये जर असेल तर आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे हा जो दॅट आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. नंतर दॅटच्या नंतर आपण काय करतो? सब्जेक्ट घेतोय, कर्ता घेतोय आणि या कर्त्याच्या नंतर काय करायचं आहे? जर वाक्य म्हणजे टूचं वाक्य हे टूचं वाक्य जे असतंय या वाक्यामध्ये जर प्रेझेंट टेन्स असेल मग प्रेझेंट टेन्स आपल्याला सहज समजतोय. ॲमी जर असेल म्हणजे प्रेझेंट टेन्स इंडिकेट करणारे शब्द असतील प्रेझेंट टेन्स. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं प्रेझेंट टेन्सचे हेल्पिंग वर्ब असतील किंवा प्रेझेंट टेन्सचं वर्ब असेल तर आपण त्याला काय म्हणतोय? प्रेझेंट टेन्स. मग हा प्रेझेंट टेन्समध्ये जर असेल तर हा जो कर्ता आहे तर या कर्त्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे? कांट वापरायचं आहे किंवा कॅन नॉट आपण वापरत असतोय. कांट किंवा कॅन नॉट वापरतोय. आणि जर पास्ट असेल तर आपण काय करत असतोय मित्रांनो? या ठिकाणी कुडंट किंवा कुड नॉट वापरत असतोय. कुडंट किंवा कुड नॉट हे दोन्हीही सेमच आहे. मग कुडंट किंवा कुड नॉट हे दोन्हीपैकी नाही तर दोन्हीही वापरा असं नाही तर कुडंट किंवा कुड नॉट वापरायचं आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं? तर आपल्याला एवढं बेसिक अगोदर लक्षात घ्या. आता आपण या ठिकाणी विश्लेषण करतोय तरी पण आपण सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपण या ठिकाणी टीच करत नाही तर या ठिकाणी काय करतोय? प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर विश्लेषण घेतोय. ही कॉन्सेप्ट समजली. हे TOO टू काढायचं आहे, नंतर सो वापरायचे, TO काढायचं आहे, दॅट वापरायचे. दॅटच्या नंतर आपल्याला काय करायचं? सब्जेक्ट घ्यायचा आहे आणि सब्जेक्ट घेतल्याच्या नंतर हे टूचं वाक्य आहे तर ते वाक्य जर प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर आपल्याला काय करायचं? सब्जेक्टच्या नंतर कांट किंवा कॅनॉट वापरायचं आहे आणि जर पास्ट टेन्समध्ये असेल तर कुडंट किंवा कुड नॉट वापरायचं आहे. सिंपल लक्षात घ्यायचं आहे. चला मग आपण या ठिकाणी बघू आता यामध्ये कॉन्सेप्ट काय? वाक्याचा कर्ता कोण आहे? दीज मँगोज आहे. या ठिकाणी टू आहे, या ठिकाणी टू आहे. मग आपल्याला सिंपल लक्षात घ्यायचं आहे या टू काढायचं आहे म्हणल्याच्या आपल्याला सो दॅट वापरायचं आहे. म्हणजे आपल्या लक्षात आलं पाहिजे या वाक्यामध्ये आपल्या उत्तराच्या वाक्यामध्ये काय येणार आहे? सो दॅट येणार आहे. काय येणार आहे? सो दॅट येणार आहे. मग याच्यामध्ये आहे का सो दॅट? याच्यामध्ये तर सो दॅटच नाही. याच्यामध्ये सो दॅट आहे का? येस याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये सो दॅट आहे का? नाही. याच्यामध्ये सो दॅट आहे का? नाही. म्हणजे एवढ्या सहज आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी मी डीपमध्ये कॉन्सेप्ट सांगितल्या परंतु तुमचं उत्तर जे आहे तर उत्तर हे कशावरती येते? फक्त टूचं आपण चेंज काय करतोय एवढं जरी आपल्याला माहीत असेल तरी पण आपण उत्तरापर्यंत पोहोचतोय आणि त्याचं उत्तर आहे या ठिकाणी बरोबर. चला नेक्स्ट बघा. या ठिकाणी सो चीप दॅट इथपर्यंत आपलं सगळं जसं आहे तसं घेतलं. मग तुम्ही म्हणत असाल सर हे दे कुठून आलं? हे दे जे आहे तर दे कसं आलं? तर या ठिकाणी वाक्याचा कर्ता कोण आहे? दीज मँगोज आहे. मग दीज मँगोज हे काय आहे? प्लुरल सब्जेक्ट आहे. जर कर्ता प्लुरल असेल तर आपण काय करतोय? दे वापरतोय. कर्ता जर एक वचनी असता मेल असेल तर त्या ठिकाणी म्हणजे मॅस्क्युलिन जेंडरचं नाऊन असेल तर आपण ही वापरलं असतं. फेमिनाईन जेंडरचं नाऊन असतं तर आपण या ठिकाणी शी वापरलं असतं. तर या ठिकाणी वाक्याचा कर्ता प्लुरल आहे म्हणून दे वापरलो. याच्यामध्ये ॲमी जर आहे म्हणजेच या ठिकाणी हा टेन्स प्रेझेंट आहे म्हणून आपण कॅनॉट वापरलं आहे आणि बाकी पुढचं जसं आहे तसंच आपण या ठिकाणी ठेवलं आहे. खूप सिंपल आहे, खूप सोपं आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं? चला आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहू. मग तर या ठिकाणी आपल्याला वाक्य दिले बघा. टुनटुन इज फॅट सो दॅट शी कॅनॉट डान्स प्रॉपरली अँड टुनटुन इज सो फॅट दॅट शी कॅनॉट डान्स प्रॉपरली. या ठिकाणी आपल्याला प्रश्न असा विचारला आहे की यामधलं कोणतं वाक्य बरोबर आहे? वाक्य कुठलं बरोबर आहे? तर आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे. तर या ठिकाणी हे सो दॅट आणि हे सो दॅट यामध्ये फरक आहे. लक्षात घ्या. आपण रिमूव्ह टूचं जे आपण टूचं आपण सो दॅट करतोय ना
त्याच्यामध्ये मित्रांनो काय असतंय, गॅप असतोय. त्याच्यामध्ये काय असतोय, गॅप असतोय. मग हे मी माझ्या सिंपल पद्धतीने जर लक्षात राहण्यासाठी मी सांगत असतोय नेहमी, हे जे सो दॅट आहे तर याच्यामध्ये गॅप आहे म्हणजेच काय, याच्यामध्ये कार्य दुरावा आहे म्हणजेच काय, याच्यामध्ये गॅप असतोय. आणि हे जे सो दॅट आहे तर हे सो दॅट काय असतंय, हम साथ साथ हे असते म्हणजेच काय, सो दॅट हे काय आहे, सोबत आहे. हे सो दॅट सोबत असते. मग या दोन्ही मधला फरक अगोदर समजून घ्या. हे सो दॅट जे आहे तर हे सो दॅट आपण कशासाठी वापरतोय, पर्पज व्यक्त करण्यासाठी म्हणजेच आपल्याला हेतू व्यक्त करायचा असेल तर त्यासाठी वापरतो. आणि सो दॅट हे जे आहे तर हे रिझल्ट म्हणा किंवा इफेक्ट व्यक्त करायचा असेल तर त्यासाठी आपण हे यूज करत असतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. ठीक आहे. आता आपण हे नंतर कंजंक्शन हा जो टॉपिक आहे, टेन्स ॲग्रीमेंट हा जो टॉपिक आपण जे लेक्चर घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सिंपल सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ह्याचं प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. आपले जे टेन्स ॲग्रीमेंटचे जे व्हिडिओज आहेत, आपण जे टीच केलेले आहे बॅचमधले व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये आपण हे सगळं सांगितलेलं आहे. पण आता या ठिकाणी लक्षात घ्या, सिंपल तुम्हाला समजून घ्यायचं आहे. मग आपण जे रिमूव्ह टू काढून आपण काय करतोय, सो दॅट वापरतोय. त्याच्यामध्ये काय करायचं आहे, हे सो दॅट सोबत येत नाही. या सोच्या नंतर आपण काय करतोय, हे जे सो आहे तर याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय वापरायची, ॲडजेक्टिव्ह वापरायचं असतंय. याच्यामध्ये जे आहे तर याच्यामध्ये काय असतंय, ॲडजेक्टिव्ह असतंय. आणि हे जे दॅट आहे ते दॅटच्या नंतर करता घेतोय. मग इथं काय केलं बघा, टुनटुन इज फॅट. मग फॅट आणि त्याच्यानंतर काय केलं, सो दॅट हे सोबत वापरलं आहे. मग या ठिकाणी पहिलं वाक्य बरोबर आहे का, तर पहिलं वाक्य डिअर फ्रेंड्स सिंपल लक्षात येत आहे, पहिलं वाक्य चुकीचं आहे. मग याच्यामध्ये दुसरं वाक्यच या ठिकाणी काय आहे, बरोबर आहे. कारण इथं सो वापरलेला आहे, त्याच्यानंतर हे ॲडजेक्टिव्ह वापरलेलं आहे, दॅट आहे, वाक्याचा करता या ठिकाणी दिलेला आहे, त्याच्यानंतर कॅनॉट वापरलेला आहे, डान्स प्रॉपरली आहे. या ठिकाणी उत्तर आहे याचं, हे वाक्य बरोबर आहे. म्हणजेच या ठिकाणी सेकंड इज करेक्ट. या ठिकाणी काय आहे, सेकंड इज करेक्ट आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं. चलो ठीक आहे. नेक्स्ट बघा मग पुढचा प्रश्न. दिस न्यूज इज टू गुड टू बी ट्रू. हा पण प्रश्न आपल्या डिपार्टमेंटल PSI 2012चा जो पेपर झाला या पेपरमध्ये विचारलेला आहे. मग आपल्याला हा सुद्धा प्रश्न विचारला आहे, तर हा कशावरती विचार आहे, टू म्हणजे रिमूव्ह टूवरती प्रश्न विचारला आहे. मग आपल्या सर्वांना मी सांगितलं आहे रिमूव्ह टूचं आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस रिमूव्ह टू म्हणजे टू काढून टाकायचं असते त्यावेळेस तुम्हाला सिंपल लक्षात घ्यायचं आहे, सो दॅट वापरायचं असते. काय वापरायचं आहे त्याचं, सो दॅट. म्हणजे टू काढायचं आहे, सो वापरायचं आहे, हे टू काढायचं आहे, दॅट वापरायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं, वाक्याचा करता घ्यायचा आहे. पुढं आणखी काय सांगितलं आत्ताच मी, जर हे टूचं वाक्य जर प्रेझेंट टेन्समध्ये असेल तर कर्त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कांट किंवा कॅनॉट वापरायचं आहे. आणि टूचं वाक्य जर पास्ट टेन्समध्ये असेल तर आपण कर्त्यानंतर काय करतोय, कुडंट किंवा कुड नॉट वापरतोय. आपल्याला अशा पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे. चला मग या ठिकाणी बघू आपण हे वाक्य जे आहे तर ह्या वाक्यामध्ये काय असणार आहे. तर या ठिकाणी हे दिस न्यूज इज, मग आपण काय करू, अगोदर इथंच उत्तर ही करू. मग काय होईल, दिस न्यूज इज सो गुड. या ठिकाणी टू जे आहे तर टूच्या ऐवजी काय वापरायचं, इथं आपल्याला दॅट वापरायचं आहे. काय वापरायचं आहे, दॅट वापरायचं आहे. आणि त्याच्यानंतर करता घ्यायचं आहे. मग आता मला सांगा, दिस न्यूज हा जो शब्द आहे तर हा शब्द काय आहे, सिंग्युलर आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला सर्वांना माहीत आहे, मग हा जो शब्द आहे तर हा शब्द जे आहे तर हे मॅस्क्युलिन जेंडर आहे का, फेमिनाईन जेंडर आहे का, नाही. मग न्यूट्रल जेंडर जर असेल तर आपण त्यासाठी काय वापरतोय, इट वापरतोय. काय वापरतोय, इट वापरतोय. वाक्याचा करता इट घेतला, मग सो वापरलं, नंतर दॅट वापरलं, त्याच्यानंतर वाक्याचा करता काय आहे, इट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात घ्यायचं, हे जे वाक्य आहे, दिलेलं वाक्य जे आहे तर ते कोणत्या टेन्समध्ये आहे, प्रेझेंट टेन्समध्ये आहे. मग प्रेझेंट टेन्समध्ये असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी काय करायचं, निश्चितच कॅनॉट वापरायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग कॅनॉट वापरायच्या नंतर पुढचं जे आहे तर जसं आहे तसंच, कॅनॉट बी ट्रू. मग या ठिकाणी अशा प्रकारचं ऑप्शन कुठं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला कमी वेळेमध्ये उत्तरापर्यंत जर पोहोचायचं असेल तर बरेच विद्यार्थी काय करतात, मी नेहमी सांगत असतोय, सगळ्यांना रिक्वेस्ट करतोय, अगोदर तुम्ही प्रश्नाचं वाक्य बघा, काय विचारलंय ते बघा आणि नंतर ऑप्शनकडे बघा. आपले विद्यार्थी उलट करतात, अगोदर ऑप्शन बघतात नंतर प्रश्न बघतात. मग याच्यामध्ये कोणतं मला बरं वाटतंय, हे असं बरं वाटण्याचा विषय नाही डिअर फ्रेंड्स. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं बघा, टूच्या वाक्याचं काय करायचं आहे, सो दॅट करायचं. म्हणजे टू काढायचं आहे, सो दॅट वापरायचं आहे. मग यासाठी तुम्हाला सिंपल लक्षात आलं पाहिजे, तर आपल्या उत्तराच्या ऑप्शनमध्ये काय असायला पाहिजे, सो दॅट असायला पाहिजे. वाक्याचा करता दिस न्यूज आहे म्हणल्यानंतर टूच्या वाक्याचा करता दिस न्यूज आहे म्हणजेच आपल्याला त्या ठिकाणी इट वापरायचं आहे आणि कॅनॉट आलं पाहिजे. मग पहिल्या वाक्यामध्ये आहे का तसं पहिल्या वाक्यामध्ये नाही, सो दॅटच नाही. या वाक्यामध्ये सो दॅट आहे का, याच्यामध्ये पण सो दॅट नाही. म्हणजे हे दोन ऑप्शन तर आपले कटले. राहिला विषय कुठला, दिस न्यूज इज सो गुड दॅट इट कॅन बी ट्रू. या ठिकाणी बरोबर दिलंय, परंतु दिलेलं वाक्य जे आहे ह्या दिलेल्या वाक्यामध्ये काय आहे बघा, इथं जे आहे तर या ठिकाणी प्रेझेंट टेन्स आहे, परंतु आपण शिकलोय दॅटच्या नंतर करता जर म्हणजे दॅटच्या नंतर आपण करता घेतोय आणि करत्यानंतर आपण काय करतोय, कॅनॉट किंवा कांट वापरतोय. पण या ठिकाणी हे वाक्य होकारार्थी दिलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी हे सुद्धा चुकीचं आहे. मग उत्तर कोणतं बरोबर आहे आपलं, निश्चितच 4 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. मग दिस न्यूज इज सो गुड
दॅट आहे इट वापरलेलं वाक्याचा करता म्हणून या ठिकाणी कॅनॉट आणि त्याच्यानंतर बी ट्रू वापरलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं लक्षात घ्यायचं आहे. आपण जर या पद्धतीने गेलो तर आपलं उत्तर आपलं काय होतंय अचूक उत्तर येत आहे आणि ते पण कमी वेळेमध्ये उत्तर आपलं या ठिकाणी येणार आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं. चलो नेक्स्ट बघा. तर मित्रांनो या ठिकाणी आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे. हा जो प्रश्न आहे रिमूव्ह टूचा जो प्रश्न असतोय त्याच्यावरती आपल्याला 3 प्रकारे प्रश्न विचारला जातोय. किती प्रकारे प्रश्न विचारला जातोय? 3 प्रकारे प्रश्न विचारला जातो. पहिला प्रश्न काय असतो लक्षात घ्या. पहिला प्रश्न आहे रिमूव्ह टू. आता हे अशा प्रकारे प्रश्न विचारला जात नाही. रिमूव्ह टू असू द्या, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात घ्यायचं आहे यूज सो दॅट. आपल्याला माहीत असलं पाहिजे प्रश्न कशा प्रकारे विचारला जातो. यूज सो दॅट. आणि आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगेल, आत्ताचा जो राज्यसेवेचा पेपर झाला मला वाटतं 2021 का 2022चा राज्यसेवेचा पेपर, या पेपरमध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर त्यामुळं काय करायचं हे माहीत असणं गरजेचं आहे. हा एक प्रकार आहे, हा दुसरा प्रकार आहे आणि तिसरा प्रकार आहे मेक इट कॉम्प्लेक्स. मेक इट कॉम्प्लेक्स असंही विचारलं जातं आहे. टू टूचं वाक्य दिलं जातं आणि काय केलं जाते कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवा असा प्रश्न विचारला जातोय. 2021-22चा जो राज्यसेवेचा पेपर आहे त्याच्यामध्ये अशाच स्वरूपातला प्रश्न विचारला आहे. मग आपण आतापर्यंत पाठ काय करतोय किंवा समजून काय घेतोय. रिमूव्ह टू म्हणजे आपल्याला असं वाटतं की नेहमी काय केलं पाहिजे रिमूव्ह टूच म्हणलं पाहिजे त्यांनी, त्यावेळेस आपण त्याचं सो दॅट करायचं असतं. मग रिमूव्ह टू असाही प्रश्न विचारला जाऊ शकतोय. यूज सो दॅट म्हणजेच काय सो दॅटचा वापर करा म्हणजे टू काढायचंय सो दॅट वापरायचं आहे. आणि तिसरा प्रकार आहे तर तो म्हणजेच काय मेक इट कॉम्प्लेक्स म्हणजे आपल्याला दिलेलं जे वाक्य आहे टूचं वाक्य त्याचं कॉम्प्लेक्स सेंटेन्स करा. मग आपण तिथं मात्र टेन्शनमध्ये येतोय. तर मित्रांनो हे तीनही गोष्टी काय आहेत एकच आहेत. रिमूव्ह टू करायचं म्हणजेच काय तेच करायचं आहे. यूज सो दॅट म्हणजेच तेच करायचं आहे आणि मेक इट कॉम्प्लेक्स म्हणजे तेच आहे. फक्त प्रश्न आपल्याला फिरून विचारले जातात आणि आपण तिथं काय होतंय कन्फ्यूज होतोय किंवा गोंधळतोय. मग आपल्याला वाटतं अरे आपण अशा प्रकारे आपण आतापर्यंत वाचलंच नाही. म्हणून तुम्हाला अगोदर सगळ्यात पहिली गोष्ट महत्त्वाची याच्यावरती प्रश्न कशा प्रकारे विचारला जातो हे माहीत असणं गरजेचं. 3 प्रकारे प्रश्न विचारला जातोय. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात घ्यायचं तुम्हाला आणखी एक गोष्ट महत्त्वाची माहीत असायला पाहिजे आणि ती गोष्ट म्हणजेच काय हे जे टूचं वाक्य असतंय टूचं वाक्य जे असते तर टूचं वाक्य मित्रांनो सिंपल सेंटेन्स असते. कोणता असते सिंपल सेंटेन्स. आपल्याला सेंटेन्सचे प्रकार आहेत, सेंटेन्सवरती प्रश्न विचारले जातात. सेंटेन्सचे प्रकार आहेत सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स. सिंपल सेंटेन्स, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स म्हणजे आपले जे क्लॉज आहे क्लॉजचे जे टाईप आहेत त्याच्यानुसार काय करायचं सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स. क्लॉजनुसार आपले सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स असे 3 प्रकारचे वाक्याचे प्रकार आहेत. सिंपल, कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्स त्याला आपण सिंथेसिस म्हणतोय. आणि याच्यामध्ये लक्षात ठेवायचं जे सो दॅटचं वाक्य असतंय तर सो दॅटचं वाक्य जे आहे तर सो दॅटचं वाक्य हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतंय. कुठलं असतंय कॉम्प्लेक्स सेंटेन्स. म्हणजे आपल्याला एवढं आत्ताच्या परीक्षेचा पॅटर्नचा जर विचार केला या पद्धतीने आपण समजून घेणं गरजेचं आहे. मग सो दॅटचं वाक्य हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स असतंय आणि टूचं वाक्य हे सिंपल सेंटेन्स असते हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. जर आपल्याला सो दॅटचं वाक्य दिलेलं आहे आणि प्रश्न आपल्याला विचारला सो दॅटचं वाक्य दिले आणि प्रश्न विचारला की त्याचं मेक इट सिंपल याचं काय करा सिंपल सेंटेन्स करा. मग सिंपल सेंटेन्स करायचं असेल तर त्याचं काय करायचं आहे टू करायचं आहे. चला आता आपलं टू बद्दलचं सगळं सविस्तर या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. चलो नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न या ठिकाणी बघू आपण. पुढचा प्रश्न आहे यस शी इज टू वीक टू वॉक. या ठिकाणी बघा टूचेच वाक्य आपले सुरुवातीला आपण घेतलेलं आहे हे टू वीक टू वॉक. मग हा पण प्रश्न आपल्या 2012चा जो डिपार्टमेंटल PSIचा पेपर झाला या पेपरमध्ये विचारला आहे. मग इथं आता तुम्ही सहज याचं उत्तर काय करू शकता देऊ शकताय. याचं उत्तर तुम्ही सहज देऊ शकताय. बरं यामध्ये तुम्ही आणखी गोष्ट करू शकताय. हे जे वाक्य आहे तर हे वाक्य काय करायचं दिलेलं वाक्य लिहा आणि माझ्यासोबतच तुम्ही काय करू शकता उत्तर पण डायरेक्ट वहीमध्ये लिहून काढू शकताय. हे ऑप्शन लिहायची तुम्हाला गरज नाही पण या वाक्याचं उत्तर काय असू शकतंय. मग तुम्हाला सहज समजणार हे टू काढलं आपण सो वापरणार आहेत. हे पुढचं जसं आहे तसं ठेवायचं आहे. टू काढलं इथं आपण दॅट वापरणार आहेत. वाक्याचा करता कोण आहे श्री आहे म्हणून आपण या ठिकाणी श्री घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट काय करायचं आहे हे वाक्य प्रेझेंट टेन्समध्ये आहे. प्रेझेंट टेन्समध्ये समजते आपल्याला ॲमेझॉन म्हटल्याच्यानंतर प्रेझेंट टेन्स म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे कॅन नॉट वापरायचं आहे. काय वापरायचं आहे कॅन नॉट वापरायचं आहे. मग पहिल्या ऑप्शनमध्ये कुड आहे ऑप्शन चुकलेला आहे. याच्यानंतर नेक्स्ट इथं तर काही दिलेलंच नाही म्हणजे ऑप्शन या ठिकाणी चुकलेला आहे. राहिला प्रश्न 2 का 3 बरोबर या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे. इथं लक्षात घ्यायचं आहे इथं आपल्याला कॅन नॉट दिलेला आहे का नाही म्हणजे या ठिकाणी हे पण ऑप्शन येणार नाही. तर आपलं उत्तराचं ऑप्शन कोणतं आलं 2 नंबरचं आलं. मग आपण असंही उत्तर काढू शकतो. मग शी कॅन नॉट वॉक. चला उत्तर आपलं आलं.
अशा पद्धतीने काय करायचं, उत्तराकडे जायचं आहे. ऑप्शन उगाच चेक करत बसू नका, हे असेल का, ते असेल का, हे असू शकतंय का, ते असू शकतंय का, असे ऑप्शन चेक करत बसण्यामध्ये वेळ पण घालवायचा नाही आणि त्याच्यामुळे काय होते, कन्फ्युजन होतंय. मग मला सगळ्यात पहिली गोष्ट मी पुन्हा एकदा सांगतोय, ज्यावेळेस तुम्ही प्रश्नाचं वाक्य बघताय त्यावेळेस त्याचं उत्तर काय असायला पाहिजे हे आपल्या डोक्यामध्ये असलं पाहिजे. म्हणजेच आपल्याला समजलं पाहिजे टू टूच्या वाक्याचं आपल्या उत्तराच्या ऑप्शनमध्ये काय असायला पाहिजे, सो दॅट असायला पाहिजे. मग सो दॅट कोणत्यामध्ये आहे तर ते बघा ना. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात लगेच आलं पाहिजे, क्लिक झालं पाहिजे नियम. जर प्रेझेंट टेन्स असेल टू टूच्या वाक्यामध्ये तर आपल्याला त्या ठिकाणी कॅनॉट वापरायचं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही चेक केल्या तर एका सेकंदामध्ये तुम्ही डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचताय. आता मला एवढा वेळ का लागतोय, कारण त्याचं कारण मी तुम्हाला विश्लेषण, प्रत्येक प्रश्नाचं प्रत्येक ऑप्शनचं या ठिकाणी विश्लेषण देतोय, म्हणून आपल्याला या ठिकाणी वेळ लागतोय. पण तुम्ही एका सेकंदामध्ये उत्तरापर्यंत पोहोचू शकताय. चला नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न. आपल्याला प्रश्न विचारा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द स्टेटमेंट गिवन बिलो. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे बघा, हे अनलेस यू बिहेव वेल डॅश डॅश आपल्याला या ठिकाणी पुढं फिल इन द ब्लँक दिलेलं आहे. आणि या फिल इन द ब्लँकमध्ये म्हणजेच काय पुढचं हे वाक्य आपल्याला कंप्लीट करायचं आहे. हे वाक्य कंप्लीट करायचं. सगळ्यात पहिली गोष्ट मी लक्षात ठेवायची आहे, अनलेस हा जो शब्द आहे तर अनलेस या शब्दाचं तुम्हाला मिनिंग माहीत असणं गरजेचं आहे. त्याचा मिनिंग लक्षात घ्यायचा आहे. अनलेस म्हणजेच काय लक्षात घ्यायचं आहे फ्रेंड्स, अनलेस म्हणजेच कधीही लक्षात घ्यायचं, त्याचा अर्थ काढताना जर नाही तर काढायचा. काय काढायचा अर्थ त्याचा, जर नाही तर. अनलेस हा शब्द स्वतः निगेटिव्ह वर्ड आहे. अनलेस इज अ निगेटिव्ह वर्ड इटसेल्फ. अनलेस हा शब्द निगेटिव्ह आहे, त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, आपण पुढे नंतर सांगल. आता इथं काय तुम्हाला त्याच्या नियमाचा काही विषय नाही, इथं फक्त काय त्याचा अर्थ समजून घेऊन वाक्य मिनिंगफुल आपल्याला बनवायचं आहे. वाक्य आपल्याला मिनिंगफुल या ठिकाणी बनवायचं आहे. मग या ठिकाणी काय आहे, अनलेस यू बिहेव वेल, जर तू व्यवस्थित वागला नाही. लक्ष द्या, जर तू व्यवस्थित वागला नाही किंवा जर तुम्ही व्यवस्थित वागला नाहीत तर, जर तुम्ही व्यवस्थित वागला नाही तर तुम्हाला पनिश केलं जाईल. मग तुम्हाला कुठलं योग्य वाटतं बघा, मी मराठीमध्ये तुम्हाला अर्थ सांगतोय. जर तुम्ही व्यवस्थित वागला नाहीत तर तुम्हाला पनिश केलं जाईल. जर तुम्ही व्यवस्थित वागला नाही तर तुम्हाला पनिश केलं जाणार नाही. असं कोणतं असतं रे बरोबर. मग जर तुम्ही व्यवस्थित वागला नाहीत तर तुम्हाला पनिश केलं जाईल, असं या ठिकाणी जे आहे तर ही कंडिशन या ठिकाणी बरोबर होते. आणि मग आपल्याला याचा विचार करायचा आहे आणि याच्यानंतर त्याचा विचार करून आपल्याला काय करायचं, उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं. चला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. मग अनलेस यू बिहेव वेल, मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं बघा, इथं दिलेलं आहे यू विल नॉट बी पनिश, यू मस्ट नॉट बी पनिश्ड, यू विल बी पनिश आणि त्याच्यानंतर यू मे नॉट बी पनिश. मग तुम्हाला या ठिकाणी बघा उत्तर एका सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर येतं आहे, जर तुमचे हे नियम परफेक्ट असेल तर. कुठला, अनलेसचा अनलेस जे आहे अनलेस या शब्दाचा अर्थच काय होतोय, सिम्पल तुम्हाला समजून घ्यायचं आहे. अनलेस जे आहे अनलेसचा अर्थ होतोय जर नाही तर. मग तुम्हाला उत्तरामध्ये ऑप्शन काढत असताना लक्षात घ्यायचं आहे, त्याचा मिनिंग समजून घेऊन तुम्हाला उत्तर काढायचं आहे. जर तुम्ही व्यवस्थित वागला नाही तर तुम्हाला पनिश केलं जाईल. केलं जाईल म्हणजे आपल्या पुढचं जे वाक्य आहे तर या वाक्यामध्ये केलं जाणार नाही. म्हणजे या ठिकाणी पुढच्या वाक्यामध्ये नॉट येणार आहे का, नाही. कारण आपण काय म्हणणार आहेत, जर तुम्ही व्यवस्थित वागला नाही तर तुम्हाला पनिश केलं जाईल. केलं जाईल म्हणजे या ठिकाणी ज्या ज्या ऑप्शनमध्ये नॉट आलेलं आहे तर ते आपल्या उत्तराचं ऑप्शन 100% नसणार आहे. म्हणजे या ठिकाणी हे पण ऑप्शन गेलं, हे पण ऑप्शन गेलं, आपलं उत्तराचं ऑप्शन डायरेक्ट काय आलं, येस मित्रांनो, या ठिकाणी 3 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं. मग आपल्याला पुढं टेन्स ॲग्रीमेंटमध्ये आपण जे टेन्स ॲग्रीमेंट हा टॉपिक आपण घेतलेला आहे त्याचे आपण प्रत्येकाचे सेपरेट व्हिडिओ केलेले आहेत. आपल्या बॅच जे आहे त्या बॅचमध्ये आपलं जे क्लासचं ॲप आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येकाचे काही सेपरेट व्हिडिओ केलेले आहेत. मग इफ स्टेटमेंटचे सगळेच आपण व्हिडिओ सेपरेट केलेत. अनलेसचं वेगळं केलं आहे, तर अनलेसमध्ये आपण सगळा 100% तो नियम परफेक्ट कंप्लीट केलेला आहे. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं, अनलेससोबत इथं सिम्पल प्रेझेंट टेन्स असतो आणि पुढच्या वाक्यामध्ये काय असतो, आपण सिम्पल फ्युचर टेन्स वापरू शकतो. मग तुम्हाला अनलेस हा शब्द जो आहे तर त्याचा बेसिक फक्त त्याचा मिनिंग समजला तरी पण तुम्ही या अशा प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर एका सेकंदामध्ये देऊ शकताय. मग कधीही लक्षात ठेवायचं आहे, अनलेस हा शब्द जो आहे तर अनलेस हा शब्द निगेटिव्ह आहे. अनलेस या शब्दाचा अर्थ होतोय जर नाही तर. अनलेसचं वाक्य आलं की जर नाही तर असाच मिनिंग काढायचा आहे. आणि आणखी गोष्ट महत्त्वाची ठेवायची लक्षात, अनलेस जे आहे तर अनलेसचा हा क्लॉज असतो, याला म्हणायचं अनलेस क्लॉज आणि याला म्हणायचं पुढचा मेन क्लॉज. अनलेसचा क्लॉज जो आहे तर या अनलेसच्या क्लॉजमध्ये इथं कधीही लक्षात ठेवायचं आहे, अनलेसच्या क्लॉजमध्ये नकारार्थी शब्द कधीही वापरले जात नाहीत. नो असेल, नॉट असेल, नेवर असेल असे कुठलेही नकारार्थी शब्द या क्लॉजमध्ये इथं वापरले जात नाहीत. इथं पुढं आपण वापरले जाऊ शकतात, इथं पुढच्या याच्यामध्ये आपण यूज करू शकतोय. मात्र अनलेसमध्ये आपण कधीही नकारार्थी शब्द वापरत नसतोय. त्याच्यामध्ये सुद्धा एरर असतो आणि त्याच्यावरती सुद्धा आपण एकदम सेकंदामध्ये उत्तरापर्यंत पोहोचू शकतोय. क्लिअर आहे सगळ्यांचं. चलो नेक्स्ट बघा. ॲज सून ॲज द बेल रिंग्स, या ठिकाणी ॲज सून ॲजचं वाक्य आहे. ॲज सून ॲजच्या वाक्याचं आपल्याला काय करायचं या ठिकाणी, येस पुढचं वाक्य आपल्याला काय करायचं, कंप्लीट करायचं आहे. बस कंप्लीट करायचं आहे. मग कधीही लक्षात घ्यायचं आहे, ॲज सून ॲज जे आहे तर याचा एक तुम्हाला लगेच पटकन नियम सांगून टाकतो.
ॲज सून ॲज याचा नियम काय लक्षात घ्यायचा आहे बघा. ॲज सून ॲजच्या नंतर म्हणजे वाक्याचा जो या आहे तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, पुढं जर ॲज सून ॲजच्या वाक्यामध्ये सिम्पल प्रेझेंट असेल, ॲज सून ॲजच्या वाक्यामध्ये सिम्पल प्रेझेंट असेल तर आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे बघा. याला टेन्स ॲग्रीमेंट म्हणतोय. सिम्पल लक्षात घ्यायचं आहे, इथून इथपर्यंत जे वाक्य असते म्हणजे हे वाक्य हे एक क्लॉज असतोय आणि पुढचा एक क्लॉज असतोय. मग हे ॲज सून ॲज कधीही लक्षात ठेवायचं आहे, जेवढे पण कंजंक्शन्स आहेत तर या कंजंक्शनने सुरू होणारं वाक्य जे असते तर त्याला ग्रामरमध्ये आपण काय म्हणतोय, सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतोय. आणि जे पुढचं वाक्य असतंय तर राहिलेलं वाक्य हे मेन क्लॉज असते. मग हे इफ असेल, अनलेस असेल, दो असेल, अल्दो असेल, व्हेन असेल, व्हाईल असेल, बिफोर असेल, आफ्टर असेल, टिल असेल, अंटिल असेल किंवा ॲज सून ॲज असेल, नो सून असेल, हार्डली हॅड असेल, ह्यांचे जे वाक्य असतात या शब्दाने सुरू होणारे वाक्य जे असतात तर किंवा दॅट असेल, सो दॅट असेल किंवा लेस्ट असेल, यांनी जे बिकॉज असेल, सिन्स असेल, यांनी जे सुरू होणारे वाक्य असतात तर त्यांना कधीही काय म्हणतो आपण, सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतोय. राहिलेला क्लॉज हा मेन क्लॉज असतोय. मग इथं लक्षात घ्यायचं आहे, ॲज सून ॲजने सुरू होणाऱ्या वाक्यामध्ये जर सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल, सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजेच क्रियापदाचं पहिलं रूप जर असेल तर पुढच्या मेन क्लॉजमध्ये सुद्धा नेहमी लक्षात ठेवायचं आहे तोच टेन्स असायला पाहिजे. कोणता टेन्स असतो, सिम्पल प्रेझेंट टेन्स. कोणता असतोय, सिम्पल प्रेझेंट टेन्स. आणि टेन्स ॲग्रीमेंटचा सगळ्यात पहिला बेसिक नियम लक्षात ठेवायचा, हा नियम याला मी म्हणतोय मास्टर रूल. मी जे तुम्हाला आता नियम सांगणार आहे, ज्यावेळेस हे असे वाक्य दोन वाक्य तुम्हाला दिले जातात त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिला जबरदस्त नियम आहे, एका सेकंदामध्ये आपण उत्तरापर्यंत पोहोचतोय. तर तो नियम म्हणजे लक्षात घ्यायचा आहे, जर एका वाक्यामध्ये हे जे वाक्य आहे म्हणजे एक क्लॉज आहे, या क्लॉजमध्ये जर प्रेझेंट टेन्स असेल तर पुढच्या वाक्यामध्ये पण काय असायला पाहिजे, एकतर प्रेझेंट टेन्स असतो किंवा त्याच्यामध्ये फ्युचर असतोय. म्हणजे लक्षात घ्यायचं प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्सचं ॲग्रीमेंट होतं. प्रेझेंट टेन्स आणि फ्युचर टेन्सचं ॲग्रीमेंट होतं. म्हणजे एका वाक्याने जर प्रेझेंट असेल तर पुढं पास्ट येणार नाही, पास्ट असेल तर प्रेझेंट येणार नाही. हे सिम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यात हा पहिला मास्टर रूल आहे. आणि दुसरं त्याच्यामध्येच याचा दुसरा भाग हा आहे, जर एका वाक्यामध्ये म्हणजेच एका क्लॉजमध्ये जर पास्ट टेन्स असेल तर दुसऱ्यामध्ये सुद्धा काय असायला पाहिजे, पास्ट असायला पाहिजे. एवढा सिम्पल तुम्हाला काय करायचं, नियम लक्षात ठेवायचा आहे. याच्या माध्यमातून सुद्धा आपण कितीतरी प्रश्न एका सेकंदामध्ये आपण सोडू शकतोय. मग ते प्रश्न फक्त डिपार्टमेंटल PSIचेच नाही, मग कंबाईन ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, राज्यसेवेचे सुद्धा प्रश्न आपण सेकंदात सोडू शकतोय. फक्त आपल्याला हा काय करायचा, नियम महत्त्वाचा आहे. मग आपल्याला यालाच काय म्हणायचं बघा, कॉन्सेप्ट प्लस ट्रिक्स म्हणतोय. ह्या कॉन्सेप्ट आहेत पण कॉन्सेप्ट आपण काय करतोय, ट्रिक्सच्या माध्यमातून पण समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी पास्ट पुढचं वाक्य दिलेलं आहे, पहिलं वाक्य आपल्याला कंप्लीट करायला सांगितलंय. मग त्याचा टेन्स बघा, पास्ट टेन्स असेल तर याच्यामध्ये पण कोणता टेन्स येणार आहे, पास्ट टेन्स येणार आहे. पहिल्या वाक्यामध्ये जर पास्ट टेन्स असेल तर दुसऱ्या वाक्यामध्ये पास्ट टेन्स असणार आहे. सिम्पल लक्षात ठेवायचं आहे, पास्ट टेन्स ॲग्रीमेंट हे पास्ट टेन्स सोबत होत आहे, पास्ट टेन्स ॲग्रीमेंट हे फ्युचर सोबत कधीच होत नाही, पास्ट टेन्स ॲग्रीमेंट हे प्रेझेंट टेन्स सोबत सुद्धा होत नाही. मग प्रेझेंटचं ॲग्रीमेंट कोणासोबत होत आहे, एक तर प्रेझेंट सोबत असते किंवा फ्युचर सोबत असते. जे ते शब्द आहेत तर त्या शब्दानुसार आपण त्या ठिकाणी टेन्स वापरत असतोय. मग हे आता मी जे शब्द सांगितले, बिफोर असेल, आफ्टर असेल, टिल असेल, अंटिल असेल, यांचे सगळ्यांचे सेपरेट नियम आहेत. क्लिअर आहे सगळ्यांचं. पण हा मास्टर रूल सगळ्यांनी अगोदर काय करायचं, कंप्लीट लक्षात ठेवायचं. मग ॲज सून ॲजमध्ये जर इथं सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल तर पुढे सिम्पल प्रेझेंट टेन्स असतोय. आणि इथं जर ॲज सून ॲजचा नियम सांगतोय, हा फक्त ॲज सून ॲज संदर्भात आहे. ॲज सून ॲजमध्ये जर ॲज सून ॲजच्या क्लॉजमध्ये जर सिम्पल पास्ट टेन्स असेल तर पुढं पण काय असतो, सिम्पल पास्ट असतो. आपल्याला हे लक्षात व्यवस्थित ठेवायचं आहे. मग इथं V2 जर असेल इथं सुद्धा V2 असणार आहे. मग आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे, ॲज सून ॲजमध्ये द बेल रिंग्स, या ठिकाणी लक्षात घ्यायचं फ्रेंड्स, द बेल रिंग्स. रिंग्स म्हणजेच काय, क्रियापदाचे पहिलं रूप आहे. काय आहे, V1 आहे, क्रियापदाचं पहिलं रूप आहे. आणि क्रियापदाला SES प्रत्यय हे तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. वाक्याचा कर्ता जर एकवचनी असेल तर लक्षात हे कधीही ठेवायचं आहे, वाक्याचा कर्ता जर एकवचनी असेल तर त्याच्यानंतर क्रियापदाचं जर पहिलं रूप वापर असेल तर त्या क्रियापदाच्या पहिल्या रूपाला SES प्रत्यय वापरणं कंपल्सरी आहे, कंपल्सरी आहे, कंपल्सरी आहे. मग या ठिकाणी द बेल हा वाक्याचा कर्ता सिंग्युलर आहे आणि म्हणून या ठिकाणी काय करायचं आहे, रिंग या क्रियापदाला येस प्रत्यय लावला पाहिजे, जे की ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे. आपल्याला पुढचं वाक्य कंप्लीट करायचं आहे. मग या ठिकाणी लक्षात घ्या, ॲज सून ॲज द बेल रिंग्स, ॲज सून ॲज द बेल रिंग्स म्हणजे ज्या क्षणी बेल वाजते त्या क्षणी काय होते, म्हणजे ज्या क्षणी एक क्रिया घडते त्या क्षणी दुसरी क्रिया घडते. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं द प्युपिल्स. मग यामध्ये तुम्ही सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात काय ठेवायची बघा, आपलं ऑप्शन कोणतं येणार नाही हे तुम्हाला मी सिम्पल सांगतोय. इथं जर प्रेझेंट टेन्स असेल तर पुढं प्रेझेंट टेन्सच असायला पाहिजे, सिम्पल प्रेझेंट टेन्स. मग या ठिकाणी एंटर्ड हे काय आहे, V2 आहे. म्हणजे लक्षात आलं असेल इथं प्रेझेंट टेन्स होतोय तर पुढं प्रेझेंट टेन्सच पाहिजे. इथं V2 म्हणजे पास्ट टेन्स होतोय, म्हणजे हे ऑप्शन तर आपल्या अजिबात येणार नाही. नेक्स्ट लक्षात ठेवायचं आहे, इथं द प्युपिल्स तिसरं एंटरिंग. मग आपल्याला सर्वांना माहीत आहे
सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर काय आहे, V1 असते, म्हणजे पुढच्याही वाक्यामध्ये काय असायला पाहिजे, V1 आलं पाहिजे. मग इथं एंटरिंग आहे, इथं डायरेक्ट ING प्रत्यय वापरलेला आहे, तर त्यामुळे हे उत्तर येणार नाही. आणि मी तुम्हाला वारंवार खूप सारे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, कधीही लक्षात ठेवायचं आहे V3 आणि VING हे कधीही जर वाक्यामध्ये मेन व्हर्ब म्हणून वापरले असतील, क्रियापद म्हणून जर वापरले असतील, तर त्यांच्यासोबत हेल्पिंग व्हर्ब असावंच लागतं. तर ते विदाऊट हेल्पिंग व्हर्बचे VING कधीही वापरता येत नाही, मेन व्हर्ब म्हणून VING वापरता येत नाही. मग या ठिकाणी एंटरिंग, तर हे तो ऑप्शन चुकलेलाच आहे. आता राहिला प्रश्न, पहिलं का चौथं ऑप्शन बरोबर येणार आहे. मग या ठिकाणी तुम्हाला म्हणून क्रियापदाचं ES प्रत्यय हा नियम खूप सोपा आहे, परंतु मित्रांनो हा नियम खूप महत्त्वाचा नियम आहे. याच्यावरतीच आपण डायरेक्ट अचूक उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतोय. मग या ठिकाणी बघा, हे सगळं ऑप्शन सारखेच, एक पण पहिलं बरोबर आहे, चौथंही बरोबर आहे याच्यामध्ये. मग याच्यामध्ये फरक काय आहे, तर फरक हा कुठं दिसतोय बघा, इथं येस आहे आणि इथं येस नाही. मग या ठिकाणी बघा, प्युपिल्स हा जो शब्द आहे, तर प्युपिल्स या शब्दाचा अर्थ होतो विद्यार्थी. याचा अर्थ काय होतोय, विद्यार्थी असा अर्थ होतो. या शब्दाचे दोन अर्थ होतात. प्युपिल्स म्हणजेच काय, डोळ्यातील बाहुली, डोळ्यातील जी बाहुली असते ना, तर त्याला पण प्युपिल्स म्हणतात. आणि प्युपिल्स म्हणजेच काय, या ठिकाणी विद्यार्थी सुद्धा म्हणते. स्टुडंट या शब्दाचा प्युपिल हा शब्द आहे. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं, मग प्युपिल्स, मग या ठिकाणी विद्यार्थी, मग हा प्युपिल्स हा जो शब्द आहे, तर हा सिंग्युलर आहे का प्लुरल आहे, सहज समजते प्लुरल आहे. मग वाक्याचा कर्ता जर प्लुरल असेल, तर क्रियापदाला आपण ES प्रत्यय वापरतोय का, तर नाही. कर्ता जर सिंग्युलर असेल तर क्रियापदाला ES वापरायचं आहे. कर्ता जर प्लुरल असेल तर क्रियापदाला ES प्रत्यय आपण वापरत नाहीत. आणि म्हणून या ठिकाणी वाक्याचं उत्तर कोणतं असणार आहे, मग या प्रश्नाचं 1 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. या ठिकाणी प्युपिल्स हा शब्द प्लुरल आहे आणि म्हणून क्रियापदाला ES प्रत्यय वापरायचं नाही, म्हणून या ठिकाणी ऑप्शन चौथं चुकलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघू. चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. आपल्याला वाक्य दिलेले त्या 4 वाक्यापैकी कोणतं वाक्य बरोबर आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. चला लक्ष द्यायचं आपल्याला या ठिकाणी. इफ आय वर यू या ठिकाणी आपल्याला समजून व्यवस्थित घ्यायचं आहे. चला ठीक आहे. आता या ठिकाणी हे इफ स्टेटमेंट आहे. इफ स्टेटमेंटवरती प्रश्न विचार आहे आणि या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, इफ स्टेटमेंट आपल्याला काय करायचं आहे समजून घ्यावं लागतं अगोदर. इफ स्टेटमेंट जे आहे, तर इफ स्टेटमेंटचा तुम्हाला सिंपल नियम सांगतोय, म्हणजे इथपर्यंत वाक्य तर सारखंच आहे. म्हणजे हे वाक्य काय, इथून इथपर्यंत हा जो भाग आहे तर हा चारीमध्ये पण सारखाच आहे. इफ आय वर यू, इफ आय वर यू, इफ आय वर यू. तुम्हाला एक सिंपल सांगतोय, ज्यावेळेस काल्पनिक बोलायचं असते, इमॅजिनरी बोलायचं असते, तर एक काल्पनिक किंवा इमॅजिनरी बोलत असताना आपण काय करतोय, इफ आय जे आहे तर म्हणजेच वाक्याचा कर्ता जरी आय असता, जरी वाक्याचा कर्ता सिंग्युलर असता, तरी पण आपण त्याच्यानंतर वेअर वापरत असतोय, वाज वापरत नाहीत. कशासाठी, काल्पनिक बोलण्यासाठी. म्हणजेच काय, जर मी पंतप्रधान असतो तर, जर मी राष्ट्रपती असतो तर, जर मी तू असतोस तर, जर मी तू असतो किंवा तुझ्या जागी असतो तर मी काय केलं असतं यासाठी. आणि मग यामध्ये काय करायचं लक्षात घ्यायचं आहे, इफचं जे आहे तर इफ सोबत लक्षात ठेवायचं आहे. इफ सोबत जर सिंपल पास्ट टेन्स असेल, सिंपल पास्ट असेल तर पुढं काय करायचं असेल, कधीही लक्षात ठेवायचं आहे, इथं वुड प्लस V1 वापरायचं असते. काय वापरायचं आहे, वुड प्लस V1. मग हा वॉज वेअर सुद्धा काय आहे, पास्ट टेन्समध्येच आहे. मग तसं तर विचार करता आपण सिंपल पास्ट टेन्समध्येच आहे. मग या ठिकाणी काय करायचं आहे, ज्यावेळेस हे इफच्या नंतर सिंपल पास्ट टेन्स असतो, इफ सोबत सिंपल पास्ट टेन्स असतो, त्यावेळेस पुढच्या वाक्यामध्ये आपण काय करतो, वुड वापरतोय. काय वापरतोय, वुड वापरतोय, हे लक्षात ठेवायचं आहे. मग इफचे 4 स्टेटमेंट आहेत, टाईप 0, टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3 असे इफचे 4 स्टेटमेंट आहेत. प्रत्येकाचं आपल्या त्या स्टेटमेंट इफचं जे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये त्यांचं टेन्स ॲग्रीमेंट माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. मग आपण अगोदर एक क्लिअर करू. तर या ठिकाणी लक्षात आलं असेल, इफ जे आहे तर इफ सोबत जर सिंपल पास्ट टेन्स असेल तर पुढं वुड प्लस V1 वापरतोय. मग या ठिकाणी वुड प्लस V1 कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, फक्त एकामध्येच आहे आणि त्याचं उत्तर काय आहे, मग 4 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. क्लिअर सगळ्यांचं. तर अशा पद्धतीने काय करायचं, सिंपल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. चला नेक्स्ट बघा. स्केअर्सली हॅड ही गॉन. मग तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितलं, बऱ्याच वेळेस आपल्याला ज्या बेसिक गोष्टी असतात त्या बेसिक गोष्टीवरती आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. 2020चा राज्यसेवेचा पेपर झाला. या पेपरमध्ये सुद्धा आपल्याला काय केलं बघा, ज्या पेअरिंग वर्ड्स असतात, पेअरिंग वर्ड्स म्हणतो आपण, त्याला असं म्हणतो आपण को रिलेटिव्ह कंजंक्शन्स. म्हणजे लक्षात घ्यायचं आहे कुठल्या शब्दासोबत कोणता शब्द येतो, म्हणजे त्याच्या ज्या जोडी आहेत, पेअर्स आहेत, तर त्या माहीत असायला पाहिजेत. जसं की टू ची जोडी कोण असते, टू असते, टू, सो दॅट असते. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात ठेवायचं आपल्याला याच्यामध्ये, मग स्केअर्सली सोबत आपण काय करतोय, व्हेन वापरतोय. त्याच्यानंतर नो सुनर असेल त्यासोबत दॅन असते. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, बोथ असेल त्याच्यासोबत अँड असते. नायदर असेल त्यासोबत नॉर असते. आयदर ऑर असते. नॉट ओनली बट ऑल्सो असते. म्हणजे ह्या ज्या पेअर्स आहेत तर ह्या पेअर्स आपल्याला बेसिक समजून घ्यायच्यात. मग लक्षात घ्या, स्केअर्सली जे आहे तर स्केअर्सली जर असेल तर त्यासोबत आपण काय वापरतोय, व्हेन वापरतोय. मग हे लक्षातच घ्यायचं, स्केअर्सली सोबत व्हेन असतंय. हे पेअरिंग वर्ड्स लक्षात ठेवायचे. हार्डली जर असेल तर हार्डली सोबत पण
व्हेनस वापरतो आपण. बेअरली BARELY बेअरली, हे तिन्ही शब्द सेमच आहे ना स्ट्रक्चर. सोबत आपण काय करतो, व्हेन वापरतोय. आपल्याला एवढं बेसिक नियम माहिती आहे, एवढं उत्तर आपण येतं आहे, उत्तरापर्यंत पोहोचते. मग स्केल्सची सोबत काय असायला पाहिजे, व्हेन असायला पाहिजे. उत्तराचं ऑप्शन कोणतं येणार आहे, मग 1 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. क्लिअर सगळ्यांचं. चलो नेक्स्ट बघा. आता हे जे ध्यान असतंय तर ध्यान कोणासोबत वापरतो आपण, नो सुनरचं जे वाक्य असतंय तर नो सुनरच्या वाक्यामध्ये लक्षात ठेवायचं. नो सुनरसोबत काय असते, ध्यान असते. नो सुनरची जोडी कोण असते, ध्यान असते, लक्षात ठेवायचं आहे. आणि ॲज सून ॲज सोबत आपण ध्यान पण वापरत नाहीत आणि व्हेन पण वापरत नाहीत. क्लिअर आहे. नेक्स्ट बघा, इफ वॉटर फ्रीजेस. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे इफचं पुढचं एक स्ट्रक्चर आहे. आणखी सांगतो मग आता, इफ सोबत जर सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल, पुढं पण आपण काय करतोय, सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरतो. इफचं स्टेटमेंट लक्षात घ्या. मग इफचं हे पहिलं स्टेटमेंट आहे, टाईप 0 म्हणतो आपण ह्याला, टाईप 0. त्याच्यानंतर आणखी एक स्टेटमेंट आहे, पुढचा टाईप आहे तर टाईप 1 म्हणा किंवा टाईप फर्स्ट म्हणा. याच्यामध्ये पण काय असतं, इफ सोबत सिम्पल प्रेझेंटच असतो आणि पुढं काय असतंय, पुढं पण पुढं मात्र सिम्पल फ्युचर असतो. चला आता या ठिकाणी आपल्याला बऱ्याच वेळेस म्हणण्याविषयी आपल्या समोर पण प्रश्न तसाच आहे. मग इथं काय आहे, दोन जे टाईप आहेत बघा, टाईप 0 आणि टाईप 1. या दोन्हीमध्ये पण काय असतं, इफचं जे वाक्य आहे, इफ क्लॉज आहे तर त्या इफ क्लॉजमध्ये काय असतं, सिम्पल प्रेझेंटच असतो दोन्हीकडे पण. इथं पण सिम्पल प्रेझेंटच आहे. पण पुढं मात्र जे मेन क्लॉजचं वाक्य आहे ना, हे पुढचं वाक्य, याच्यामध्ये मात्र आपण सिम्पल प्रेझेंट वापरतोय किंवा सिम्पल फ्युचर वापरतोय. मग सिम्पल प्रेझेंट वापरायचं का सिम्पल फ्युचर वापरायचं, हे कन्फ्युजन आपलं होणार आहे. मग नेमका सिम्पल प्रेझेंट टेन्स कधी वापरायचा, कधी वापरणार आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स, मग आपल्या हे लक्षात आलं पाहिजे. यासाठी मित्रांनो सिम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, टाईप 0 आणि टाईप 1 मध्ये काय फरक आहे. टाईप 0 जे आहे तर टाईप 0 मध्ये पण इफ सोबत सिम्पल प्रेझेंटच आहे आणि टाईप 1 मध्ये सुद्धा इफ सोबत सिम्पल प्रेझेंटच आहे. मग पुढं आपण कोणता टेन्स वापरायचा, सिम्पल प्रेझेंट वापरायचा का सिम्पल फ्युचर वापरायचा, यासाठी मी तुम्हाला हा जो नियम सांगतोय, ह्या दोन्हीमधला फरक सांगतोय, तर तो 100% व्यवस्थित वहीमध्ये पण लिहिला तरी चालतंय आणि अगोदर समजून घ्या काय आहे बघा. आपण मग दोन्हीकडे पण, इथं पण सिम्पल प्रेझेंट आणि इथं पण सिम्पल प्रेझेंट टेन्स कधी वापरतोय, तर ज्या वेळेस त्या वाक्यामधून इफचं जे वाक्य आहे तर इफचं जे कंडिशनल सेंटेन्स आहे तर या इफच्या वाक्यामधून ज्यावेळेस काय केलं जातं, युनिव्हर्सल ट्रूथ सांगितलं जातं किंवा सायंटिफिक ट्रूथ सांगितलं जातं किंवा जनरल ट्रूथ सांगितलं जातं, त्यावेळेस आपण काय करतोय, इफ सोबत आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरतोय. काय वापरतोय, सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरतो. जसं की जर तुम्ही लोखंडाला उष्णता दिली तर लोखंड एक्सपांड होतं, म्हणजे सत्य आहे, हे ट्रूथ आहे. जर तुम्ही पाण्याला उष्णता दिली तर पाणी उकळते, म्हणजे हे पण काय आहे, सत्य आहे. जर तुम्ही बर्फ हवेमध्ये ठेवला तर तो वितळतो, हे काय आहे, सत्य आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं मित्रांनो, लक्षात ठेवायचं, याला म्हणायचं आहे टाईप 0. आणि असे ज्यावेळेस वाक्य असतात, ज्यावेळेस जनरल ट्रूथचे वाक्य असतात, सायंटिफिक ट्रूथचं वाक्य ज्यावेळेस इफच्या कंडिशनल सेंटेन्समध्ये दिलं जातं, त्यावेळेस काय करायचं, दोन्हीकडे पण सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरायचं आहे. आणि ज्यावेळेस मग हे सायंटिफिक ट्रूथचं वाक्य नसेल, मग त्यावेळेस मात्र काय करायचं, आपल्याला पुढं सिम्पल फ्युचर टेन्स वापरायचं आहे. मग याला आपण म्हणतोय रिअल कंडिशन सांगण्यासाठी आपण काय करतो, हे टाईप 1 वापरतोय आणि याच्यामध्ये सायंटिफिक ट्रूथ, जनरल ट्रूथ आणि युनिव्हर्सल ट्रूथ सांगण्यासाठी आपण काय करतो, टाईप 0 वापरतोय. क्लिअर आहे सगळ्यांचं. तर आपण हे इफ स्टेटमेंट जे आहे, इफ स्टेटमेंटचं आपण स्वतंत्र सेपरेट खूप मोठा त्याच्यामध्ये व्हिडिओ पण घेतलेला आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक टाईपचं एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे, कुठल्या टाईपमध्ये कोणत्या प्रकारची वाक्यरचना आहे हे आपण आपल्या बॅचमध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे. चला बघा, इफ वॉटर फ्रीजेस. या ठिकाणी इफ वॉटर फ्रीजेस, इथं फ्रीजेस झालं आहे, आय थिंक फ्रीजेस असणार आहे. चलो ओके. इफ वॉटर फ्रीजेस, इफ वॉटर फ्रीजेस इट डॅश डॅश इनटू आईस. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, मग हे वाक्य जे आहे तर हे वाक्य जे आहे तर हे कुठल्या प्रकारचं वाक्य आहे, हे वाक्य जे तर हे सायंटिफिक ट्रूथ आहे, म्हणजे हे वाक्य काय, ट्रूथ आहे. मग ट्रूथ असल्यामुळे या ठिकाणी काय करायचं आहे, दोन्हीकडे पण कुठला टेन्स येणार आहे मित्रांनो, तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे, दोन्हीकडे पण सिम्पल प्रेझेंट टेन्सच यायला पाहिजे, म्हणजे या ठिकाणी पुढं पण काय पाहिजे, टर्न्स असंच असायला पाहिजे. या ठिकाणी दोन्हीकडे पण आपल्याला काय करायचं, सिम्पल प्रेझेंट टेन्स वापरायचा आहे. मग या वाक्याचा अर्थ सिम्पल लक्षात येतो तुम्हाला. जर पाणी जे आहे तर पाणी जर गोठलं तर ते कशामध्ये, त्याचं रूपांतर कशामध्ये होतं आहे, बर्फामध्ये रूपांतर होतं आहे. मग हे काय आहे, सायंटिफिक ट्रूथ आहे आणि म्हणून आपल्याला दोन्हीकडे पण काय वापरायला पाहिजे, या ठिकाणी सिम्पल प्रेझेंट टेन्सच वापरायला पाहिजे, इथं पण आणि इथं पण. ठीक आहे. आणि मग या ठिकाणी वाक्याचा करता इट आहे म्हणल्याच्यानंतर आपण क्रियापदाला येस प्रत्यय लावणार, मग सिम्पल आहे. चलो ठीक आहे. तर हे तर काय आहे, सेकंड फॉर्म, हे तर येणार नाही. हे टर्निंग जे आहे तर ते मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, ज्या वेळेस वाक्यामध्ये क्रियापद विहाईन जे हे क्रियापद म्हणून ज्यावेळेस वापरलं जातं आहे तर त्यावेळेस आपण त्याच्यासोबत हेल्पिंग वर्ब कधीही वापरत असतो, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि टेन्स ॲग्रीमेंटमध्ये इफ जे आहे तर इफचे 4 टाईप आहेत,
4 टाईप, टाईप 0, टाईप 1. त्याच्या अगोदरचा जो मी सांगितला इफ सोबत सिंपल पास्ट टेन्स आणि पुढं वुड प्लस V1 हा टाईप 3 झाला. तर ठीक आहे, मी पुढं नंतर सांगाल तुम्हाला ते टाईप पुढचे राहिले 2 हे क्लिअर करा अगोदर. मग याच्यामध्ये काय करायचं, इथं दोन्हीकडे पण आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायचं आहे, कारण हे सायंटिफिक ट्रूथ आहे. चलो नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न. शी जम्प्ड ऑफ द बस वाईल डॅश डॅश. मग या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला हा टेन्स ॲग्रीमेंटचा प्रश्न आहे. इथं काय आहे, म्हणजे याच्यामध्ये हे तुम्हाला 2 वाक्य समजले पाहिजेत. याला म्हणतो आपण मेन क्लॉज, हा आहे सबऑर्डिनेट क्लॉज. मग हे वाक्य हे कोणत्या टेन्समध्ये वाक्य, जम्प्ड हे कोणत्या टेन्समध्ये आहे, पास्ट टेन्समध्ये. अगोदर सगळ्यात पहिली गोष्ट सिंपल समजून घ्या, पास्ट टेन्समध्ये आहे म्हटल्याच्यानंतर आपल्या त्याच्यामध्ये पुढच्या वाक्यामध्ये पण कोणता टेन्स पाहिजे, पास्ट टेन्सच पाहिजे, म्हणजे प्रेझेंट टेन्स येणार नाही. हे फक्त वाक्य V1चं आहे, म्हणजे हे प्रेझेंट टेन्सचं वाक्य झालं. मग या ठिकाणी हे ऑप्शन येणार नाही. राहिला विषय कोणता, 1, 2 आणि 3. आता लक्षात घ्यायचं आहे, वाईल संदर्भात लक्षात ठेवायचं आहे. कधीही सिंपल लक्षात घ्या, इथं सांगतोय वाईल जे आहे तर वाईलचं कधीही लक्षात ठेवायचं आहे. वाईलसोबत 2 प्रकारचे वाक्यरचना असतात. वाईलसोबत आपण 2 प्रकारचे वाक्यरचना वापरतोय. सगळ्यात पहिली गोष्ट महत्त्वाची लक्षात घ्यायची, वाईल जे आहे तर वाईल हे वाईलचा नियम काय आहे बघा. वाईलसोबत कधीही लक्षात ठेवायचं आहे कंटिन्युअस टेन्समधलं वर्ब वापरतो आपण. कंटिन्युअस टेन्स असतो, कधी लक्षात ठेवायचं वाईलसोबत. म्हणजे वाईलच्या नंतर जर क्रियापद आलं तर त्या क्रियापदाला ING प्रत्यय असायलाच पाहिजे. सगळ्यात नंबर 1चा नियम लक्षात घ्यायचा आहे. म्हणजेच काय असणार आहे, वाईल स्टडिंग असणार आहे. काय असेल, वाईल स्टडिंग. म्हणजे जर क्रियापद वापरायचं असेल, वाईलच्या नंतर जर क्रियापद वापरायचं असेल तर वाईलच्या नंतर क्रियापदाला ING प्रत्यय वापरायचा आहे अगोदर. ही सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे हे झालं याचं उत्तर. ठीक आहे, आपल्याला आता इथं टेन्स ॲग्रीमेंटमध्ये नियम लक्षात ठेवायचा आहे, वाईलसोबत आपण कोणता टेन्स वापरला पाहिजे. मग त्याचे 2 स्ट्रक्चर आहेत वाईलसोबत, लक्षात घ्यायचं आहे. वाईलसोबत आपण काय करतोय, लक्षात घ्या, वाईलसोबत आपण प्रेझेंट टेन्स पण वापरतोय आणि पास्ट टेन्स पण वापरतोय. पण वाईलसोबत नेहमी काय करायचं आहे, कंटिन्युअस टेन्सच वापरायचा आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, वाईलसोबत आपण प्रेझेंट कंटिन्युअस वापरतोय. कुठला वापरतोय, प्रेझेंट कंटिन्युअस पण वापरतोय. आणि वाईलसोबत आपण तिसरं नियम लक्षात ठेवायचं आहे, वाईलसोबत आपल्याला काय करायचं आहे, पास्ट पण वापरतोय. म्हणजेच आपल्याला पास्ट कंटिन्युअस टेन्स पण वापरायचा आहे. वाईलसोबत आपण पास्ट कंटिन्युअस पण वापरू शकतोय. मग प्रेझेंट कंटिन्युअस म्हणलं की आपल्या सर्वांना समजतंय, प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजेच काय असतं, एम-इज-आर प्लस V-ING. आणि इथं आहे वॉज वेअर प्लस V-ING. ठीक आहे, मग वाईलसोबत आपण काय करतोय, दोन्ही वापरतोय. प्रेझेंट कंटिन्युअस पण वापरतोय, पास्ट कंटिन्युअस पण वापरतोय. पण वाईलसोबत आपण प्रेझेंट कंटिन्युअस कधी वापरायचं आहे त्याचं उत्तर लक्षात घ्यायचं आहे. पुढचा जो मेन क्लॉज आहे तर त्या मेन क्लॉजमध्ये जर प्रेझेंट टेन्स असेल, कुठला प्रेझेंट टेन्स असेल पुढच्या ह्याच्यामध्ये, तर काय करायचं आहे, वाईलसोबत प्रेझेंट कंटिन्युअस वापरायचं आहे. कंटिन्युअस तर वापरायचा आहेच, परंतु त्याच्यामध्ये कोणता वापरायचा आहे, प्रेझेंट कंटिन्युअस वापरायचा आहे. आणि ज्यावेळेस वाईलच्या नंतर पुढच्या मेन क्लॉजमध्ये ज्यावेळेस पास्ट टेन्स असेल त्यावेळेस काय करायचं आपल्याला, वाईलच्या क्लॉजमध्ये काय करायचं आहे, पास्ट कंटिन्युअस वापरायचं आहे. म्हणजे मेन इथं पास्ट टेन्स असेल तर इथं काय करायचं आहे, वाईलसोबत पास्ट कंटिन्युअस वापरा. आणि मेन क्लॉजमध्ये जर प्रेझेंट असेल तर वाईलसोबत काय करायचं आहे, प्रेझेंट कंटिन्युअस वापरायचं आहे. आपल्याला हे लक्षात घ्यायचं. चला मग आपल्याला यामध्ये समजून घ्यायचं आहे, वाईलसोबत कोणता टेन्स असायला पाहिजे, वाईलसोबत कंटिन्युअस टेन्स असायला पाहिजे, पास्ट कंटिन्युअस टेन्स. मग या ठिकाणी हा जो आहे तर मूव्ड हे V2 आहे, हे ऑप्शन येत नाही. इथं हॅड प्लस V3 हा पास्ट परफेक्ट टेन्स आहे, म्हणजे ऑप्शन हे पण येत नाही. मग मी तुम्हाला सांगितलं वाईल आलं की कधी लक्षात ठेवायचं, वाईलसोबत INGचं ऑप्शन येतं. कोणतं, V-ING. पण तुम्हाला त्याच्यामध्ये आणखी सावध राहायचं आहे. मग या ठिकाणी जर आणखी एक ऑप्शन असं जर दिलं असतं, 4 नंबरचं ऑप्शन जर असं दिलं असतं, इज मुव्हिंग जर असतं, काय असतं, इज मुव्हिंग, तरी देखील इथं जरी ING असतं ना तरी देखील हे उत्तर 100% येत नाही. का येणार नाही, कारण याच्यामध्ये काय पास्ट टेन्स आहे आणि म्हणून या ठिकाणी पुढं पण पास्ट टेन्स असायला पाहिजे. मग याचं उत्तर कोणतं आहे, या ठिकाणी 2 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. क्लिअर सगळ्यांचं. चला नेक्स्ट बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट युजेस. मग याच्यामध्ये कोणतं वाक्य बरोबर आहे, तर मग तुम्हाला मी आत्ता सांगितलं आहे, हार्डली, स्केअर्सली, बेअरली या संदर्भातलं. मग हार्डलीसोबत आपण काय वापरतोय, वेन वापरतोय, या ठिकाणी आहे का, नाही. हार्डलीसोबत आपण काय वापरतोय, वेन वापरतोय, आहे का, नाही. हार्डलीसोबत आपण वेन वापरतोय, आहे का, येस आहे. हार्डलीसोबत आपण एट वापरतोय का, नाही. मग याच्यामध्ये पेअरिंग वर्ड्स ज्या आहेत ह्या पेअरिंग वर्ड्सवरती आपलं उत्तर येतं आहे. हार्डलीसोबत काय असते, वेन असते. स्केअर्सलीसोबत वेन असते. बेअरलीसोबत वेन असते. मग आपण आत्ता घेतलं ना, बघा इथं दाखवलं होतं, हे लक्षात घ्यायचं. स्केअर्सली, हार्डली, बेअरली यांच्यासोबत आपण काय करतो, वेन वापरतो. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, हे जे पेअरिंग वर्ड्स असतात तर हे पेअरिंग वर्ड्स लक्षात ठेवायचे आहेत. क्लिअर. चलो नेक्स्ट बघा. तर याचं उत्तर आपलं 3 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. नेक्स्ट बघा आपल्याला, आय विल स्टे हिअर टिल माय फादर. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, बघा हा टिल
आता हा जो टील आहे तर या टील संदर्भातला आपल्याला नियम इथं समजून व्यवस्थित घ्यायचा आहे. टील संदर्भातला नियम, टील असेल किंवा अनटील असेल या दोघांचाही नियम सारखाच आहे बरं का. टील आणि अनटीलचा नियम सेम. मग काय नियम आहे, जर या ठिकाणी तुम्हाला सिंपल समजून घ्यायचं आहे, हे जे वाक्य आहे तर ह्या वाक्यामध्ये जर प्रेझेंट टेन्स असेल, कोणता असेल, प्रेझेंट टेन्स, किंवा याच्यामध्ये जर फ्युचर टेन्स असेल, कोणता, प्रेझेंट किंवा फ्युचर टेन्स असणार आहे. प्रेझेंट टेन्स किंवा फ्युचर टेन्स दाखवणारे जर शब्द असतील, म्हणजे मेन क्लॉजमध्ये म्हणजे शक्यतो फ्युचर असतोय, मग त्याच्यामध्ये तुम्ही फ्युचर म्हणा किंवा प्रेझेंट म्हणा, तर तो जर असेल तर काय करायचं, टील सोबत काय करायचं, नेहमी सिंपल प्रेझेंट वापरायचं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय वापरायचं, सिंपल प्रेझेंट वापरायचं आहे. आणि या मेन क्लॉजमध्ये जर पास्ट टेन्स असेल तर टील या शब्दासोबत आपण काय करतो, सिंपल पास्ट वापरतोय. हाच नियम सेम कशाला आहे, अनटिलचा पण तोच नियम आहे. म्हणजे इथं लक्षात घ्यायचं तुम्ही, हे टील असू द्या नाहीतर अनटिल असेल, अनटिलचाही नियम तोच. ठीक आहे, अनटिलचाही नियम तोच आहे, सेम तसाच आहे. अनटिलचाही नियम सेम तोच आहे. ठीक आहे, म्हणजे इथं लक्षात घ्यायचं, मेन क्लॉजमध्ये जर पास्ट टेन्स असेल तर टील सोबत किंवा अनटिल सोबत सिंपल पास्ट वापरायचं आहे. सिंपल पास्ट म्हणजे पुन्हा तेच V2. आणि जर मेन क्लॉजमध्ये फ्युचर टेन्स असेल किंवा प्रेझेंट टेन्स दाखवणारे शब्द असतील तर त्या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला इथं सिंपल प्रेझेंट टेन्स वापरायचं आहे, म्हणजेच V1 वापरायचं आहे. मग तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, याच्यामध्ये कोणता टेन्स आहे मेन क्लॉजमध्ये, तर आपल्याला समजते विल प्लस V1 म्हणजे हा कुठला टेन्स आहे, फ्युचर टेन्स आहे. मेन टेन्स कोणता आहे, फ्युचर, त्याच्यामध्ये सिंपल फ्युचर आहे. मग आपल्याला उत्तर लक्षात आलं पाहिजे या ऑप्शनमध्ये, म्हणजे टील सोबत आपल्याला कुठला टेन्स आला पाहिजे, सिंपल प्रेझेंटच आला पाहिजे, म्हणजे V1 आला पाहिजे. मग याच्यामध्ये हे V2 आहे, मग हे ऑप्शन येणार आहे का, नाही येणार. हे विल प्लस V1 हे तर फ्युचर झालं, हे येणार आहे का, नाही येणार. मग गेट पण V1 आहे, हे पण V1 आहे. मग हा पण सिंपल प्रेझेंटच आहे, हा पण सिंपल प्रेझेंट आहे. म्हणून मी तुम्हाला वारंवार सारखं सांगत आहे, म्हणजे क्रियापदाला यस ES IS प्रत्यय वापरण्यासंदर्भातले नियम आपण 100% लक्षात ठेवलं पाहिजेत. मग इथं समजून घ्या, टील माय फादर. मग माय फादर वाक्याचा करता पुढचं जे वाक्य आहे तर या माय फादर हे जे आहे ते सिंग्युलर आहे, फादर जे आहे ते एकवचनच असणार आहेत. ठीक आहे, मग वाक्याचा करता काय, सिंग्युलर आहे. जर वाक्याचा करता सिंग्युलर असेल तर क्रियापदाला आपण यस ES IS प्रत्यय वापरतोय. मग त्याचं उत्तर तुम्ही मला फास्ट सांगायचं आहे. काय उत्तर, मग 3 येईल का 4 येईल, उत्तर कोणतं बरोबर असेल, 3 असेल का 4 असेल, तर येस ॲब्सोल्युटली बरोबर आहे. तर याचं उत्तर कोणतं आहे, 4 नंबरचं ऑप्शन असणार आहे. कारण माय फादर हे वाक्याचा करता सिंग्युलर आहे आणि म्हणून क्रियापदाला आपल्याला काय करायचं आहे, यस ES IS प्रत्यय वापरायचा आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. ॲज सून ॲज शी सॉ मी, या ठिकाणी ॲज सून ॲजचं वाक्य आहे, सॉ आहे, म्हणजे इथं काय आहे, V2 आहे. काय आहे, V2 आहे. मग आपण आत्ताच पाहिलेलं आहे ॲज सून ॲज संदर्भातला नियम. कोणता नियम आहे ॲज सून ॲजचा बघा. ॲज सून ॲज सोबत जर इथं सिंपल प्रेझेंट असेल तर पुढं सिंपल प्रेझेंट असतो. ॲज सून ॲज सोबत जर सोबत जर सिंपल पास्ट असेल तर पुढं पण काय असायला पाहिजे, सिंपल पास्ट टेन्स असायला पाहिजे. मग इथं लक्षात घ्यायचं आहे, इथं V2 आहे म्हणजे सिंपल पास्ट आहे, मग पुढं पण काय पाहिजे, सिंपल पास्टच पाहिजे, म्हणजेच काय पाहिजे, V2 पाहिजे. मग आपल्या उत्तराचं ऑप्शन बघायचं आपल्याला या ठिकाणी. शी वॉज गोईंग डाऊन किंवा शी वॉज गोईंग, या ठिकाणी हे पास्ट कंटिन्युअस आहे, हे तर सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, हे उत्तर येणार नाही. आणि हॅड प्लस V3 हे तर पास्ट परफेक्ट टेन्स आहे, म्हणून हे पण उत्तर येणार नाही. मग हे बाउड डाऊन, बाउड, मग या ठिकाणी V2 आहे, मग याचं उत्तर कोणतं आहे, 3 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. मग आपण आत्तापर्यंत फक्त मला वाटते अनलेसचं वाक्य जे आहे त्याचा एक मिनिंग समजून घेतला. मात्र जेवढे पण आपण प्रश्न पाहिलेले तर त्या प्रश्नांचे जे वाक्य असणार आहेत त्याचा आपण मराठीमध्ये मिनिंग समजून घेतला आहे का, अजिबात नाही. मिनिंग न समजून घेता सुद्धा आपण काय करतो, डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचतोय. आपल्या जर कॉन्सेप्ट क्लिअर असतील आणि आपले जर नियम परफेक्ट असतील तर. मी तुम्हाला लक्षात घ्या, मी तुम्हाला नेहमी सांगत असतोय, इंग्लिश ग्रामरवरती जेवढे प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये 90% ते 95% प्रश्न असे असतात त्याला तुम्हाला वाक्याचा अर्थ लावायची अजिबात गरज नाही. 90% प्रश्न आहेत असे, 90% प्रश्न, 90 ते 95% प्रश्न असे आहेत की तुम्हाला त्याचा वाक्याचा अर्थ लावायची गरज नाही. तुम्हाला फक्त कॉन्सेप्ट माहीत असते पाहिजे, नियम माहीत असते पाहिजे, त्याच्यावरती आपण उत्तरापर्यंत पोहोचतोय. आपण या वाक्याचा अर्थ वगैरे मी तुम्हाला सांगितला अजिबात नाही सांगितला, फक्त मी हे उत्तर कशावरती काढतोय. इथं काय पाहिजे, ॲज सून ॲज सोबत V2 पाहिजे, पुढं पण काय आहे, बघ इथं V2 आहे तर पुढं पण काय पाहिजे, V2च पाहिजे. म्हणजे इथं जर सिंपल पास्ट टेन्स असेल ॲज सून ॲज सोबत तर पुढं पण काय पाहिजे, आपला सिंपल पास्ट टेन्स असायला पाहिजे. क्लिअर आहे सगळ्यांचं. चला पुढचा प्रश्न आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन बघा या ठिकाणी. तर या ठिकाणी बघा हा जो प्रश्न विचारला आहे तर हा प्रश्न आपल्या डिपार्टमेंटल PSI 2011चा जो पेपर आहे यामध्ये विचारला आहे. इथं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आपल्याला प्रश्न कसा विचारला आहे बघा. इथं आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट आहे टेन्स ॲग्रीमेंट आपण अगोदर समजून घेऊ. आता हा जर प्रश्न तुम्ही पाहिला तर या ठिकाणी टेन्स ॲग्रीमेंटचा इथे विषय नाही, तर प्रश्न आपल्याला विचारला आहे क्रियापद जे आहे तर या क्रियापदाचं कुठलं सेकंड फॉर्म बरोबर आहे, म्हणजे आपल्याला योग्य ते वर्ड, योग्य तो शब्द आपल्याला या ठिकाणी काय करायचं, निवडायचा आहे.
मग या ठिकाणी अगोदर तुम्ही शब्द समजून घेऊ आणि त्याच्यानंतर मी टेन्स ॲग्रीमेंटवरती, जरी हा प्रश्न आपल्या टेन्स ॲग्रीमेंटवरती विचारला नसला तरी पण तुम्हाला टेन्स ॲग्रीमेंटचा नियम माहीत असला पाहिजे, कुठल्या शब्दाचा बिफोर या शब्दाचा नियम काय आहे. तर या ठिकाणी अगोदर समजून घ्या, ही डॅश डॅश द रूम बिफोर हिज बॉस केम इन. म्हणजेच काय, त्याचा बॉस येण्यापूर्वीच त्याने रूम सोडली होती. त्याचा बॉस येण्यापूर्वीच त्याने रूम सोडली होती असं म्हणायचं आहे. मग या ठिकाणी अगोदर तुम्हाला समजून घ्यायचं आहे. मग सोडणे यासाठी कुठला शब्द आहे, लिव्ह हा शब्द आहे. लिव्ह म्हणजेच काय, सोडणे. मग लिव्ह या शब्दाचं सेकंड फॉर्म काय होतं, थर्ड फॉर्म काय होतं हे माहीत असणं गरजेचं आहे. लिव्ह, लेफ्ट आणि लेफ्ट. मग हा लिव्ह हा V1 आहे, लेफ्ट हा V2 आहे आणि लेफ्ट इथं V3 आहे. मग लिव्ह या शब्दाचा अर्थ काय होते, सोडणे. मग लिव्ह हे V1 झालं, लेफ्ट V2 आहे, लेफ्ट V3 आहे. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं, लिव्ह जे आहे तर लिव्ह या क्रियापदाचं सेकंड फॉर्म लिव्ड असं होत नाही. नेक्स्ट आहे जे हे लिव्ड आहे LIVE, हे कशाचं आहे माहीत आहे, हे या क्रियापदाचं आहे. लिव्ह LIVE, लिव्ह म्हणजेच राहणे असतं, एखाद्या ठिकाणी वास्तव्य करणं. मग याचं सेकंड फॉर्म लिव्ह, लिव्ड आणि थर्ड फॉर्म पण लिव्ड. मग या ठिकाणी काय करायचं आहे, त्याचा बॉस येण्यापूर्वी त्याने रूम सोडली होती म्हणायचं आहे. या ठिकाणी राहण्याचा विषय नाही, तर इथं उत्तर काय आहे, म्हणजे वाक्याचा अर्थ काय आहे, त्याने त्याची रूम सोडली होती. मग या ठिकाणी काय असेल, सोडणे या अर्थाने. मग इथं ऑप्शन हे पण येणार आहे का नाही. आता हे लिफ्ट म्हणजेच काय असते, लिफ्ट म्हणजे उचलणे, लिफ्ट करणे. तर या ठिकाणी हे पण ऑप्शन येणार नाही. क्लिअर आहे सगळ्यांचं. मग याचं उत्तर कोणतं बरोबर आहे, 1 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. लेफ्ट हे या ठिकाणी बरोबर आहे. मग मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं 90% प्रश्न, ते 90 ते 95% प्रश्न तुम्हाला वाक्याचा अर्थ लावायची गरज नाही, पण काही जे आहेत तर वाक्यामध्ये त्याच्यामध्ये मात्र आपल्याला काही वेळेस अर्थ लावावा लागतोय. आता बिफोर संदर्भातला टेन्स ॲग्रीमेंटचा पण रूल आहे. मग बिफोरसोबत जर सिंपल पास्ट टेन्स असेल तर पुढं आपण काय करतो, मेन क्लॉजमध्ये पास्ट परफेक्ट वापरतो. किंवा बिफोरसोबत जर काय असेल सिंपल पास्ट टेन्स असेल तर आपल्याला काय करायचं लक्षात घ्यायचं आहे. मग पास्ट म्हणजे एका वाक्यामध्ये जर पास्ट टेन्स असेल तर दुसऱ्या वाक्यामध्ये पण पास्ट टेन्स असतोय. आणि बऱ्याच वेळेस काय असते, दिलेले जे पर्याय असतात तर त्या पर्यायांचा विचार करून आपल्याला एकदम जवळचा ऑप्शन कोणता आहे, तर उत्तराच्या जवळचा ऑप्शन कोणता आहे त्याचा पण काय करायचा विचार करून आपल्या उत्तरापर्यंत पोहोचायचं असतं. ठीक आहे, चला लक्ष द्या. मग हे झालं म्हणजे करेक्ट वर्ड यावरती आपला प्रश्न विचारला होता. नेक्स्ट बघायचं आपल्याला, इफ यू डॅश डॅश शी वूड हॅव कम या ठिकाणी. मग हे इफची वाक्यरचना आहे. या ठिकाणी आपला प्रश्न हा त्याच्यावरती विचारला आहे, इफ क्लॉजवरती. मग या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय बघा, इफचे जे आहे तर इफचे स्ट्रक्चर या ठिकाणी मी तुम्हाला सांगून टाकतो. आता इफ जे आहे तर इफचे 4 स्टेटमेंट आहेत, त्याच्यामध्ये आपण पहिले 2 घेतलेले आहेत. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, इफसोबत जर पास्ट परफेक्ट टेन्स असेल, इफसोबत जर पास्ट परफेक्ट असेल तर पुढं काय असते, वुड हॅव प्लस V3 असते. काय असते, वुड हॅव प्लस V3. म्हणजे मेन क्लॉजमध्ये वुड हॅव प्लस V3 असते. कुड हॅव प्लस V3 असू शकते. याला रिप्लेस करण्यासाठी आपण हे पण वापरतो. त्याला रिप्लेस करण्यासाठी म्हणजे त्याच्याऐवजी कधी कधी माईट हॅव प्लस V3 पण वापरतात. मग हे मी बाकीचे दोन्ही पण का सांगितलं, कारण बऱ्याच पेपरमध्ये जे आहे तर वुड हॅव दिलेलंच नाही ऑप्शनमध्ये. मग त्याच्याऐवजी आपल्याला मग कुड हॅव पण लक्षात ठेवायचं आहे, माईट हॅव पण वापरू शकतो आहे. पण तुम्हाला सगळ्यात पहिलं लक्षात ठेवायचं आहे बघा काय, इफसोबत जर पास्ट परफेक्ट टेन्स असेल म्हणजेच हॅड प्लस V3 जर असेल तर पुढं मेन क्लॉजमध्ये काय असते, वुड हॅव प्लस V3 असते. मग सारखं परीक्षेमध्ये आपल्याला MPSC असंच विचारत नाही, हे वाक्य कंप्लीट देणार आणि पुढचं वाक्य तुम्हाला कंप्लीट करायला सांगते, असं नाही. मग आपल्याला MPSC कधी काय करते, इकडचं वाक्य देते, हे आपल्याला कंप्लीट करायचं असते. कधी इकडचं दिलेलं असते, कधी आपल्याला हे कंप्लीट करायचं असते. आणि कधी कधी तर आपल्या दोन्हीकडे पण फिल इन द ब्लँक असतात, दोन्हीकडेही फिल इन द ब्लँक असतात आणि त्या दोन्हीकडच्या फिल इन द ब्लँकचा विचार करून आपल्याला काय करायचं, उत्तरापर्यंत पोहोचायचं असतं. ठीक आहे, या ठिकाणी बघा, इफ प्लस पास्ट परफेक्ट टेन्स आणि पुढं काय करायचं, वुड हॅव प्लस V3. काय वापरते आपण, वुड हॅव प्लस V3. तुम्हाला एवढं सिंपल काय करायचं लक्षात घ्यायचं आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं. मग या ठिकाणी जर वुड हॅव प्लस V3 असेल तर काय करायचं, इफसोबत पास्ट परफेक्ट टेन्स आपल्याला वापरायचं आहे. मग इथं लक्षात घ्या, पुढं काय आहे, वुड हॅव प्लस V3 आहे. काय आहे, वुड हॅव प्लस V3 आहे. वुड हॅव प्लस V3 आहे. मग वुड हॅव प्लस V3 जर असेल तर इफसोबत काय असायला पाहिजे, पास्ट परफेक्ट टेन्स असायला पाहिजे. मग पास्ट परफेक्ट म्हणजेच काय असायला पाहिजे, हॅड प्लस V3 असायला पाहिजे. मग हॅड प्लस V3 कुठं ऑप्शनमध्ये आहे, तर या ठिकाणी 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये आहे आणि म्हणून याचं उत्तर हे 3 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. सो नेक्स्ट बघा, इफ आय वर अ फार्मर, if I were a farmer I would plant only potatoes in my field. This is dash dash sentence. मग हे निगेटिव्ह आहे का, अफर्मेटिव्ह आहे का, कंडिशनल आहे का, असर्टिव्ह आहे का. मग हे इफचं जे वाक्य असते तर इफचं वाक्य कधीही लक्षात ठेवायचं, काय सांगितलं, इफचं वाक्य हे कंडिशनल सेंटेन्स असतं. इफचं वाक्य काय असतं, कंडिशनल सेंटेन्स म्हणजेच काय, अटदर्शक वाक्य आहे. तर हे कंडिशन दर्शवते म्हणून याला म्हणतो आपण कंडिशनल सेंटेन्स. नेक्स्ट बघा, वेन कॅन वी मूव्ह इन टू द न्यू हाऊस डॅश डॅश
चूज द ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू कम्प्लीट द अबो सेंटेन्स. वेन इट म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रश्न दिला आहे, हे वाक्य दिलेलं आहे बघा. आपण आपल्या नवीन घरामध्ये केव्हा शिफ्ट होऊ शकतो किंवा कधी आपण मूव करू शकतो किंवा जाऊ शकतो. तर याच्यामध्ये काय वेन इट डॅश डॅश. मग या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला आहे, हे जे आहे तर बघा वेन इट डॅश डॅश. मग आपल्याला फिल इन द ब्लँक कंप्लीट करायचे. मग जेव्हा ते घर कंप्लीट होईल तेव्हा. मग या ठिकाणी वेन इट विल बी रिनोव्हेटेड, वेन इट वुड बी रिनोव्हेटेड, वेन इट रिनोव्हेट्स आणि वेन इट इज रिनोव्हेटेड. मग आपल्याला या ठिकाणी केव्हा आपण मूव्ह होऊ शकतोय, तर कधी मूव्ह होऊ शकतोय, जेव्हा ते रिनोव्हेट केलं जाईल. रिनोव्हेट केलं जाईल म्हणजे फ्युचरमधलं असणार आहे, जेव्हा ते रिनोव्हेट केलं जाईल. म्हणून या ठिकाणी काय होणार आहे, वेन इट विल बी रिनोव्हेटेड, जेव्हा ते रिनोव्हेट केलं जाईल. केलं जाईल म्हणजेच काय, हा फ्युचर टेन्स असणार आहे आणि म्हणून या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी फ्युचर वापरायचं आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं आहे, कॅन जे आहे तर कॅन हे इंडिकेट काय करत असते, कॅन जे आहे तर कॅन हे काय करतं, प्रेझेंट किंवा फ्युचर इंडिकेट करत आहे. त्याच्यामुळे याचं उत्तरामध्ये पास्ट टेन्स दाखवणारे शब्द येणार नाहीत. उड हे पास्ट टेन्स दाखवतो, तर या ठिकाणी हे तर येणारच नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इज रिनोव्हेटेड. इज हे का आहे, तर या ठिकाणी वाक्यरचना पॅसिव्हचे आहे. तर इज रिनोव्हेटेड म्हटल्याच्यानंतर ते कधी वापरतो आपण, ॲमेझॉन प्लस V3 हे पॅसिव्ह वाईसमध्ये कधी वापरतोय, ज्या नेहमीच्या क्रिया असतात तर ते सांगण्यासाठी आपण वापरतोय. मग आपलं वाक्याचं मिनिंगनुसार काय होतं या ठिकाणी, वेन इट विल बी रिनोव्हेटेड, जेव्हा ते रिनोव्हेट केलं जाईल तेव्हा आपण मूव्ह करू शकतोय. ठीक आहे. मग याचं उत्तर काय आहे, 1 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघू. तर बघा फ्रेंड्स, या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिड इंडिया विन द मॅच. या ठिकाणी प्रश्न काय विचारला आहे, आता हे डिड इंडिया विन द मॅच म्हणजे भारत मॅच जिंकलं का. तर हे पुढचं वाक्य आहे, इंडिया वुड हॅव डॅश डॅश अ लिटल मोर लक. मग या ठिकाणी काय लक्षात घ्यायचं आहे, आपल्याला हे पुढचं वाक्य जे आहे ते पुढचं वाक्य कंप्लीट करायचं. इंडिया वुड हॅव डॅश डॅश अ लिटल मोर लक. जर भारताकडं आणखी थोडंसं जर लक असतं, नशीब असतं, तर भारत मॅच जिंकला असता. या ठिकाणी आपल्याला वुड हॅव आत्ताच आपण घेतले. वुड हॅवच्या नंतर आपण काय करतोय, क्रियापदाचं तिसरं रूप वापरतोय. वुड हॅव ज्यावेळेस वापरतोय आपण त्यावेळेस वुड हॅवच्या नंतर काय असते, V3. मग लक्षात ठेवायचं, कुड हॅव प्लस V3, वुड हॅव प्लस V3, शुड हॅव प्लस V3, मस्ट हॅव प्लस V3, ऑट टू हॅव प्लस V3, माईट हॅव प्लस V3, नीड नॉट हॅव प्लस V3. मग या ठिकाणी ऑप्शन कोणतं येणार आहे, मग इंडिया वुड हॅव डॅश डॅश अ लिटल मोर लक. मग या ठिकाणी काय असणार, इंडिया वुड हॅव ऑन. मग या ठिकाणी काय असणार, इंडिया वुड हॅव ऑन इफ द टीम. मग या ठिकाणी लक्षात घ्यायचं, वुड हॅव हे कोणत्या टेन्समध्ये येते, पास्ट टेन्समध्ये येते. इथं पण ओन आहे, इथं पण ओन आहे, पण याच्यामध्ये लक्षात घ्यायचं बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इंडिया वुड हॅव डॅश डॅश, भारत मॅच जिंकला असतं जर भारताकडं आणखी थोडंसं लक असतं तर. मग जर तर इथं ऑलरेडी आहे, इफचं वाक्य आहे. मग या ठिकाणी हे ऑप्शन तर येणार नाही. मग या ठिकाणी काय करायचं, इंडिया वुड हॅव ऑन. मग या ठिकाणी क्रियापदाचं तिसरं रूप आहे, इथं पण ऑन आहे, इथं पण ऑन आहे. पण या ठिकाणी काय, टीम हॅज आहे, इथं हॅड आहे. मग आपल्याला आत्ताच मी तुम्हाला सिंपल सांगितलं आहे, एका वाक्यामध्ये जर पास्ट टेन्स असेल तर पुढच्या वाक्यामध्ये पण पास्ट टेन्स असायला पाहिजे. आणि हे वुड हॅव प्लस V3 हे पास्ट इंडिकेट करत असते, म्हणून या ठिकाणी काय पाहिजे, पुढं पास्ट टेन्स असायला पाहिजे. इथं पण पास्ट टेन्स आणि इथं पण पास्ट टेन्स, म्हणून या ठिकाणी काय येईल, 4 नंबरचं ऑप्शन बरोबर येईल. इथं हॅज हे प्रेझेंट टेन्स दाखवत असतंय, काय दाखवते, प्रेझेंट टेन्स. आणि हे वुड हॅव प्लस V3 हे काय करते, इंडिकेट करते पास्ट. मग पास्ट टेन्सचं आणि प्रेझेंट टेन्सचं ॲग्रीमेंट होत नाही. मग तुम्हाला हे लक्षात आलं नसेल तर मी इथं काय करतो, हे वाक्य म्हणजे प्रश्न कसा विचारला आहे, हे वाक्य दिले त्यांनी, हे इंडिया वुड हॅव ऑन इफ द टीम हॅड काय, अ लिटल मोर लक. हे वाक्य असं आहे. ठीक आहे. म्हणजे हे वाक्य आपलं असं बनतं आहे, इंडिया वुड हॅव ऑन इफ द टीम हॅड अ लिटल मोर लक. या ठिकाणी वुड हॅव प्लस V3 हे पास्ट टेन्समध्ये आहे आणि म्हणून इथं पण काय असायला पाहिजे, पास्ट टेन्सच पाहिजे, द टीम हॅड. आणि म्हणून याचं उत्तराचं ऑप्शन 4 नंबर येतं आहे, 3 नंबर येत नाही. जरी इथं V3 असलं तरी देखील इथं येणार नाही, कारण आपल्याला पुन्हा लक्षात ठेवायचं आहे, टेन्स ॲग्रीमेंट लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न, इफ यू डू नॉट रन फास्ट यू विल मिस द ट्रेन. याचा आपल्याला काय करायचं आहे, अनलेस करायचं आहे. मग इफच्या वाक्याचं जर तुम्हाला अनलेस करायचं असेल, आपल्याला इफच्या म्हणजे अनलेसवरती 2 प्रकारचा प्रश्न विचारला जातो आहे. डायरेक्ट आपल्याला अनलेसचं वाक्य दिलं जातं, त्याला आपल्याला कंप्लीट करायचं असते किंवा मिनिंगफुल वाक्याचा विचार करून आपल्याला वाक्य राईट आहे का रॉंग आहे ठरवायचं असते. आणि दुसऱ्या प्रकारचा प्रश्न विचारला जातो, तो म्हणजेच काय, इफचं वाक्य दिलं जातं आणि त्याचं आपल्याला अनलेस करायला सांगितलं जातं. मग तुम्हाला या ठिकाणी सिंपल लक्षात ठेवायचं आहे, इफच्या वाक्याचं अनलेस करत असताना काय करायचं बघा. इफच्या वाक्याचं जर अनलेस करायचं असेल तर तुम्हाला सिंपल लक्षात ठेवायचं आहे, इफ काढायचं आणि अनलेस वापरायचं.
मग मी तुम्हाला सांगितलं अनलेस हा शब्द स्वतःच काय आहे, निगेटिव्ह आहे. अनलेस हा शब्द स्वतःच काय निगेटिव्ह आहे. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायचं, जर इफच्या वाक्यामध्ये इफचं वाक्य जर नकारार्थी असेल, इफचं वाक्य जर नकारार्थी असेल, इफ क्लॉज जर नकारार्थी असेल, इफ क्लॉज जर नकारार्थी असेल तर त्याचं अनलेस करत असताना हा जो अनलेसचा म्हणजे इफचा हा मेन क्लॉज झाला, हा अनलेस क्लॉज आहे आणि हा अनलेसचा मेन क्लॉज झाला. म्हणजे आपलं वाक्य डायरेक्ट बरोबर यावं यासाठी मी तुम्हाला हा शॉर्टकट सांगतोय. वाक्याचा अर्थ जर नाही समजला तर इफचं वाक्य जर नकारार्थी असेल तर त्याचं अनलेस करताना काय करायचं, खूप सोपं आहे. लक्ष द्या. इफचं वाक्य जर नकारार्थी असेल, नकारार्थी म्हणजे हे आत्ताच लक्ष द्या, इफ यू डू नॉट रन, मग हे वाक्य काय नकारार्थी का होकारार्थी का नकारार्थी आहे, तर हे वाक्य नकारार्थीच आहे ना. डू नॉट म्हणजेच काय, हे वाक्य नकारार्थी आहे. मग आपल्याला ज्यावेळेस इफच्या वाक्याचं अनलेस करायचं असेल तर त्यावेळेस आपल्याला काळजी घेत असताना काय काळजी घ्यायची, तर याच्यामध्ये प्रश्न हा कुठल्या कॉन्सेप्टवरती विचारला असतोय, तर तो म्हणजेच काय, हे पुढचं जे वाक्य आहे ना, ह्या पुढच्या वाक्यामध्ये नॉट वापरायचं का नाही वापरायचं याच्यावरती प्रश्न असतोय. आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी काय करतो मी, सिंपल सांगतो बघा. इथं लक्षात घ्या, इफच्या वाक्यामध्ये जर इफचं वाक्य जर नकारार्थी असेल म्हणजेच हा इफचा क्लॉज एवढाचा हा जर नकारार्थी असेल त्याचं अनलेस करताना काय करायचं आहे, इफ काढून आपण अनलेस वापरणार आहेत. त्याच्यानंतर मी आत्ताच तुम्हाला सांगितलं अनलेस हा शब्द स्वतः नकारार्थी आहे, त्याच्यामुळं अनलेसच्या क्लॉजमध्ये हे नो, नॉट, नेवर किंवा नकारार्थी शब्द जे असतात तर हे शब्द ह्या अनलेसच्या या क्लॉजमध्ये इथं हे शब्द वापरले जात नाहीत. इथपर्यंतच हा अनलेस क्लॉज आहे, हा पुढचा मेन क्लॉज आहे. पुढच्या मेन क्लॉजमध्ये आपण नो, नॉट, नेवर हे आपण वापरू शकतोय, परंतु ह्या अनलेसचा हा जो क्लॉज आहे याच्यामध्ये आपण वापरू शकत नाहीत. म्हणजे मी काय म्हणतोय बघा, असं आपण कधीही म्हणू शकत नाहीत. आपण असं म्हणू शकत नाहीत अनलेस यू डू नॉट रन, असं वाक्य दिसलं की त्याला पुढचं वाक्य बघायची गरजच नाही. अनलेसच्या वाक्यामध्ये नॉट आलं की डायरेक्ट त्याला म्हणायचं हे वाक्य चुकीचं वाक्य आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं. म्हणजे आपण असं नकारार्थी शब्द वापरत नाहीत. मग इफ काढायचं आहे, अनलेस वापरायचं आहे. त्याच्यानंतर जर वाक्यामध्ये डू नॉट असेल किंवा डज नॉट असेल तर डू नॉट अँड डज नॉट आपल्याला सगळ्याला माहिती आहे, आपण टेन्समध्ये शिकलोय. डू नॉट अँड डज नॉट हे आपण कोणत्या टेन्समध्ये वापरतोय, सिम्पल प्रेझेंटमध्ये वापरतोय. म्हणजेच या ठिकाणी डू नॉट किंवा डज नॉट जर असेल तर आपल्याला काय करायचं, इथं जर डू नॉट काय असेल, डू नॉट किंवा डज नॉट जर असेल तर आपल्याला अनलेस करताना आपण काय करतोय, इथं V1 वापरतोय. काय वापरतोय, V1 वापरतोय. लक्षात घ्यायचं, इथं V1 वापरतोय. इथं जर V1 असेल इफ सोबत, म्हणजे इथं जर V1 अनलेस सोबत जर सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल तर पुढे मेन क्लॉजमध्ये काय असतो, सिम्पल फ्युचर असतोय. हे टेन्स बरोबर त्यांनी दिलेले असतात, त्याची काय काळजी करू नका, तरी पण माहीत असावं यासाठी सांगतोय. सिम्पल फ्युचर, इथं पण सिम्पल प्रेझेंट, इथं सिम्पल फ्युचर. मग आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, ज्यावेळेस इफचं वाक्य नकारार्थी दिलं जातं त्यावेळेस तुम्ही फक्त एकच काम करायचं आहे, अनलेस करत असताना काय करायचं, इफ काढायचं आहे, अनलेस वापरायचं आहे. अनलेसच्या क्लॉजमध्ये नकारार्थी शब्द ठेवायचा नाही. आणि पुढचं जे वाक्य आहे तर पुढचं वाक्य घेत असताना हे जे मेन क्लॉजचं, इफच्या मेन क्लॉजचं वाक्य जसं आहे तसंच ठेवायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये चेंज करायचा नाही. हे वाक्य जसं आहे तसंच ठेवायचं आहे. हे जर वाक्य होकारार्थी असेल तर हे पण मेन क्लॉजचं वाक्य होकारार्थीच ठेवायचं आहे. कशाचं, अनलेसचं. हे वाक्य जर नकारार्थी असेल तर हे वाक्य पण काय करायचं आहे, नकारार्थीच ठेवायचं आहे. म्हणजे मी काय म्हणतोय तुम्हाला सांगतो. आता सध्या सांगा, हा इफचा क्लॉज जो आहे तर इफचा क्लॉज काय नकारार्थी आहे, मग याचं आपल्याला काय करायचं आहे, अनलेस करायचं. मग मी काय केलं, इथं अनलेस लिहिलं. सर लक्ष द्या, अनलेस लिहिलं. इथं डू नॉट आहे म्हणल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं. म्हणजे मी वापरलं इथं अनलेस यू रन, पुढं जसं आहे तसं ठेवायचं. अनलेस यू रन फास्ट झालं इथपर्यंत, फास्ट. अनलेस यू रन फास्ट हे झालं, इथं कॉमा दिला. चला आता आपल्याला पुढं काय करायचं या ठिकाणी बघायचं आहे. मग पुढं काय मी सांगतोय तुम्हाला, जर इफचं वाक्य जर नकारार्थी असेल तर पुढचं वाक्य अनलेस करताना जसं आहे तसंच ठेवायचं, त्याला काही चेंज करायचं नाही, जसं आहे तसंच ठेवायचं. म्हणजे काय, इथं आहे यू विल मिस द ट्रेन, जसं आहे तसं लिहा ना, यू विल मिस द ट्रेन. इथं जसं आहे तसंच ठेवायचं आहे. हे पुढचं वाक्य जर नकारार्थी असं जसं आहे तसं ठेवा. मग या ठिकाणी काय होतं, आपलं उत्तर लक्षात आलं पाहिजे. अनलेस यू रन फास्ट यू विल मिस द ट्रेन. मग तुम्हाला मी सांगितलं होतं आत्ता, आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारत असताना पुढच्या वाक्यामध्ये नॉट वापरायचं का नाही वापरायचं याच्यावरती प्रश्न असतो, याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारायला असतोय. आणि दोन ऑप्शन हे तसेच असतात. एक ऑप्शन असं दिलेलं असते आणि एक दुसऱ्या ऑप्शनमध्ये काय असते, नॉट दिलेलं असते. मग या ठिकाणी बघा, अनलेस यू डू नॉट रन. मग तुम्हाला तर समजलं पाहिजे, अनलेसच्या क्लॉजमध्ये नॉट वापरत नाहीत, म्हणजे या ठिकाणी हे पण वाक्य चुकलं आहे, या ठिकाणी हे पण वाक्य चुकलेलं आहे. म्हणजे हे दोन ऑप्शन तर तुमचे कटले. राहिला किती, 3 आणि 4 नंबरचा ऑप्शन. मग कोणतं बरोबर असू शकतं. मग इथं काय बघा, हे पण सारखंच आहे, हे पण सारखंच आहे. मग तुम्हाला आता इथं काय करायचं, वाक्याचा अर्थ न लावता तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. मग यासाठी मी तुम्हाला सिंपल काय सांगितलं, जर इफचा क्लॉज, इफचं वाक्य जर नकारार्थी दिलं असेल, त्याचा अनलेस करायचं असेल तर त्यावेळेस पुढचं वाक्य काय करायचं, जसं आहे तसंच ठेवायचं. म्हणजे इथं काय आहे, यू विल मिस द ट्रेन आहे,
तसंच मग आपल्या उत्तरामध्ये पण असायला पाहिजे पुढं, कारण या वाक्यात नॉट आहे का नाही. मी इथं काय केलं, नॉट दिलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तराचं ऑप्शन हे येणार नाही. तर याचं उत्तराचं ऑप्शन कोणतं येणार आहे, 4 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर येणार आहे. कारण इथं पण काय आहे, यू विल मिस द ट्रेन, इथं पण यू विल मिस द ट्रेन. म्हणजे इफचं वाक्य जर नकारार्थी असेल त्याचं अनलेस करताना काय करायचं आहे, इफ काढून अनलेस वापरायचं आहे. आणि पुढचा जो मेन क्लॉज आहे इफचा, तो जसा आहे तसाच काय करायचं आहे, अनलेसचा मेन क्लॉज ठेवायचा आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. नो सुनर हॅड द मीटिंग एंडेड द क्राऊड डिस्पर्स म्हणजेच काय, त्या ठिकाणी कमी होणे, पांगवणे म्हणतो आपण, कमी झाले. तर बघा, चूज द करेक्ट, आपल्याला अल्टरनेटिव्ह या ठिकाणी आपल्याला योग्य ते अल्टरनेटिव्ह यूज करायचं आहे वाक्य कंप्लीट बरोबर करण्यासाठी. आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, नो सुनर जर असेल तर नो सुनरसोबत आपण कुठला शब्द वापरतोय, नो सुनरसोबत आपण दॅन वापरतोय. सिंपल आहे. मग तुम्हाला तेच सांगितलं मी की तुम्हाला पेअरिंग वर्ड्स काय करायचे लक्षात ठेवायच्यात. मग नो सुनरसोबत काय असतंय, नेहमी लक्षात ठेवायचं, दॅन असतंय. हार्डलीसोबत वेन असते, त्याच्या स्केअर्सलीसोबत वेन असते आणि बेअरलीसोबत वेन असते. मग याचं उत्तर काय असणार आहे, दॅन. 3 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. तर मित्रांनो, मग आपण अशा प्रकारे हे टेन्स ॲग्रीमेंट जे आहे, टेन्स ॲग्रीमेंटवरती आपल्याला जे प्रश्न विचारले तर हे प्रश्न आपण यामध्ये घेतलेले आहेत. तर मित्रांनो, आपला हा जो व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे. यासाठी आपण काय करतोय, हा व्हिडिओ आपण इथं थांबवतोय आणि आपले जे राहिलेले प्रश्न आहेत बघा, एवढेच प्रश्न नाहीत, आपले आणखी पुढं प्रश्न आहेत. तर आपले जे टेन्स ॲग्रीमेंट या टॉपिकवरती जेवढे पण आयोगाने प्रश्न विचारले तर त्यातले आणखी राहिलेले जे प्रश्न आहेत तर त्या राहिलेल्या प्रश्नाचं सविस्तर विश्लेषण जे आहे तर आपण हे काय करतोय पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. जर आपण पुढचे पण प्रश्न जर आपण यामध्ये घेतले तर खूप मोठा व्हिडिओ होत आहे आणि यासाठी आपण काय करतो, इथं थांबू. मात्र पुढच्या व्हिडिओमध्ये जो सेकंड पार्ट आहे तर या सेकंड पार्ट टेन्स ॲग्रीमेंटचा सेकंड पार्ट आपण घेऊ. तर त्याच्यामध्ये आपले जे राहिलेले प्रश्न आहेत तर ह्या सगळ्या प्रश्नांचं आपण सेम अशाच पद्धतीने आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत, ज्याच्या माध्यमातून तुमच्या सगळ्या कॉन्सेप्ट जे आहेत ह्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील. आणि विशेष म्हणजे तुम्हाला नेमकं टेन्स ॲग्रीमेंट या टॉपिकवरती कशा प्रकारे प्रश्न विचारित तर त्याची 100% मित्रांनो आपल्याला आयडिया येईल. तर ठीक आहे, मग थांबू. मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले जे प्रश्न आहेत या टॉपिकचे तर त्या सर्व प्रश्नांचं आपण सविस्तर विश्लेषण आपण घेऊया.